सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंड। बस आज आपल्या सिन्नर तालुक्यातील शिवडा या गावी सत्संगाला आपण सुरुवात करत आहोत। हे गाव माझ्या परिचयाचं जरी असलं तरी धर्माच्या अनुषंगाने मात्र प्रथमच येण्याचा योग आला आणि आल्यानंतर मी सहज चौकशी केली की आपल्या ह्या गावामध्ये हे मंदिर बांधूनच किती वर्ष झाले? 15 वर्ष झाले, 10 वर्षाच्या पुढे वर्ष झाले। मोजकी उपदेशी मंडळी आहे। आई ते गाठी थांबवायची, फक्त ऐकायचं काम करायचं। आता गावामध्ये सदन आहे, शेती, व्यावसायिक आणि ह्या अनुषंगाने आता नोकरी, कोणी व्यवसाय करतंय, प्रत्येकजण आपापल्या परीनं करतोय। माझी यूट्यूबवरती सत्संग तुम्ही ऐकत असाल, त्यातलेच एक परमार्ग सेवक प्रमोद वाघ जे आहे ते सत्संग ऐकायचे आणि त्या अनुषंगाने एकदा दरी आश्रमाला त्यांनी भेट दिली। त्यानंतर कळालं की देहाचे नातेवाईक आहे, तोपर्यंत काही माहीत नव्हतं। आल्यानंतर मी सांगितलं का शिवडा गाव असे 2-4 लोकांचे नावं, मग ते म्हणले मी तोच आहे। त्यानंतर मग यूट्यूबवरती सत्संग ऐकल्यामुळं त्यांनी मुलींना घेऊन आला, मुलाला घेऊन आला आणि उपदेश दिले। नंतर नवरात्रामध्ये मी मोजक्या सद्भक्तांना बोलत असतो। 25 ते 30 लोक असतात, सिलेक्टेड लोक असतात आणि तरुण वर्ग असतो। त्यात प्रमोद आला होता आणि 9 दिवस त्यांनी सत्संग ऐकले आणि त्यानंतर त्याला सहजच वाटलं की आपल्या गावात असे सत्संग व्हायला पाहिजे। कारण उपदेशी आहोत आपण, आपल्या गावातले लोक उपदेशी आहोत। धर्मावरती प्रेम आहे, आपलेपणा आहे, परंतु धर्म ज्या पद्धतीने आपण समजून घ्यायला पाहिजे तो न समजून घेतल्यामुळं उत्साह नाही धार्मिकता करण्यासाठी। आणि म्हणून त्यांनी इथं गावात आल्यानंतर बरेच सद्भक्तांना भेटी झाल्या। त्यात प्रशांत आहे, ते बी माझ्या यूट्यूबवरती पहिल्यापासून सत्संग ऐकायचे। परत शांतारामदादा तोरे आहे, त्यांची अगोदर माझी भेट झालेली होती। परत हनुमंत तोरे आहे, ते पण आले होते। रमेशदादा वाघ, त्यांची पूर्वीपासून ओळख होती, परंतु धर्माच्या अनुषंगाने मात्र जी ओळख असायला पाहिजे ती नव्हती। त्यानंतर परमार्ग सेविका हिराबाई हरक आहे, त्यांनाही धर्माच्या आवडीमुळं तेही हे करतात। आणि सर्वच गावातली जी मंडळी आहे, वाघ, तोरे, चव्हाणके, हरक, जुंद्रे, हे जे सर्व आडनाव, बोडके, मंडलिक, कसाळ, शिवडा गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या मंदिराला जागा दिली, त्या जागेमुळं आज आपण इथं सत्संग घेऊ शकलो। एक हक्काची ठिकाण आपल्या धर्माच्या अनुषंगाने आपल्याला उपलब्ध झाली, ते म्हणजे परमार्ग सेवक सुरेशदादा वाघ आणि त्यांचं सर्व कुटुंब। धर्म आणि धार्मिकता हा विषय आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। असा कोणी माणूसच नाही जगामध्ये का जो धार्मिकता करत नाही। का करतो, कशासाठी करतो, कशी करतो हे मात्र काहीच माहीत नाही। आता आपण सत्संगाला सुरुवात केल्यानंतर यात काही लोक उपदेशी आहे, परंतु जे उपदेशी आहे त्यांना 4 गोष्टी विचारल्या तर त्यांना काही सांगता येत नाही। आणि जे बिगर उपदेशी त्यांचा तो विषयच नाही। मग त्यांच्यातून तुमच्यात फरक काय राहिला? एक तर तुम्हालाही सांगता येत नाही आणि जे नाही आहे त्यांनाही सांगता येत नाही। मग कोणतीही गोष्ट आपण समजून उमजून घेतो, जाणून घेतो। शेती करतो, ज्ञान, स्वयंपाक करतो, ज्ञान, व्यवसाय करतो, ज्ञान, नोकरी करायची, ज्ञान। ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही। पण ज्ञानाशिवाय जर कोणतीच गोष्ट होत नाही तर मग आपण धार्मिकता ही ज्ञानाशिवाय कशी करू शकतो? आणि जर करत असेल तर ती योग्य की अयोग्य समजणार कसं? आपण जी धार्मिकता करतोय ती भीतीपोटी करतोय। भीती आपल्या मनामध्ये, उद्या नको काही व्हायला, विषयाची परीक्षा कशाला पाहिजे, अशा उद्देशाने आपण धार्मिकता करतोय। आणि जगामध्ये 99.99% त्याच प्रवृत्तीने, त्याच विचाराने धार्मिकता करणारे दिसतात। धार्मिकता प्रत्येक लोक करतो, पण का करतो, कशासाठी करतो हे त्याला माहीत नाही आहे। आपला जो धर्म आहे हिंदू धर्म, हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून प्रमाण जर घेतलं तर श्रीकृष्ण महाराजांनी धर्माची व्याख्या सांगितलेली। धर्म काय आणि कशासाठी आहे, तो का स्वीकारावा, तो का करावा। परंतु गीता आपण वाचण्यात जात नाही, आपण वाचली तरी आपल्याला कळत नाही, समजत नाही। दररोजच्या दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही।
का जगतो हे आपल्याला माहीत नाही, काय काम करतो हे आपल्याला माहीत नाही, किती करतो, किती दिवस करायचं हे आपल्याला माहीत, आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला फक्त जगणं माहिती आहे, ते जगणं सुद्धा माहीत नाही. कारण जगणं कसंच, फक्त मरण येत नाही म्हणून जगणं आहे, जबाबदारी आहे म्हणून काम करणं आहे, काहीतरी गरज आहे म्हणून पळणं आहे. पण त्याचे जे नेमके कारणं आहे, हे कारणं आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्या मनामध्ये धर्माच्या अनुषंगाने खूप शंका, भीती, भ्रम हे असल्यामुळं आपण धर्मापासून सुरक्षित अंतर ठेवतो. गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं राहतं बघा, सुरक्षित अंतर ठेवा. आपण धर्माच्या बाबतीत सुरक्षित अंतर ठेवतो, सुरक्षित अंतर ठेवून धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो. परत श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन देवाला निमित्त करून सांगितलं की तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे. पुनर्जन्म आपल्या धर्माचं मूळ तत्व आहे. जन्माला येतो मनुष्य, करतो काय, कर्म करतो. तुम्ही जे कर्म करतात ते प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण पळत राहतो, प्रत्येक जण संसार करतो, प्रत्येक जण प्रपंच करतो आणि तो सुखी करण्याचा प्रयत्न करतो. कारण सुख पाहिजे कुठून तरी, कशी तरी, केव्हा तरी. सुखाच्या व्याख्या जरी वेगळ्या असल्या तरी सुखाच्या अनुषंगाने प्रत्येक जण काम करत असतो आणि म्हणून धार्मिकता ही आपण करत असतो. वास्तविक सुख आणि दुःख हे आपल्या मानसिक विचारावरती अवलंबून आहे, पूर्वकर्मावरती अवलंबून आहे. दिवसभर काम केलं तर रोज भेटल, महिनाभर काम केलं तर पगार भेटल, शेती केली तर त्यातून काही 2 पिकं काढता येतील, विकता येतील, पैसे आणता येतील, वर्षभर शाळेत गेलं तर पेपर लिहिता येईल. हे वास्तविक सत्य आहे. मग सुख जे आहे हे मात्र कशाने मिळेल हे मात्र आपल्याला माहित नाही. मग आपण काय करतो, धर्म करा म्हणजे सुख मिळवल, म्हणजे सुख देण्याचं ही शाळा आहे, सुख देण्याचं हे दुकान आहे असं समजून आपण धार्मिकता करत राहतो. आपण त्याच्याविषयी विचारत नाही, चर्चा करत नाही, चिंतन करत नाही, समजून उमजूनही घेत नाही. आणि समजून उमजून जरी घ्यायचा प्रयत्न केला तर जो सांगणार आहे त्यालाही सांगता येत आहे का नाही, इथून सुरुवात आहे. कारण सांगणारे 10 जण, प्रत्येक जण वेगळं सांगतोय, खरं कोणाचं मानायचं. त्याच्यासाठी श्रीकृष्ण महाराज स्वतः अवतार घेतात. आपल्या धर्माचे मूळ तत्व जे आहे हे तत्व जर तुम्ही समजून घेतले तर पहिलं तत्व काय आहे, पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. तुमच्या गावात असा कोणी माणूस आहे का तो मेलाच नाही जन्माला आलाय? असं होत नसतं. कारण आलेला माणूस आहे तो प्रत्येक जण जात असतो आणि ज्या अर्थी जात असतो त्या अर्थी तोच येत असतो. फक्त काल काय जेवण केलं आपल्याला माहित नाही, तेव्हा कोण गेलं आणि कोण आलं आपल्याला कळतं का, समजतं का? नाही. आलेलं तर आपल्याला समजतं, पण गेल्यानंतर तो परत येणं हे आपल्याला समजत नाही. आणि त्याचं ते देणं आहे, ते देण्यासाठी त्याला यावंच लागतं. हा ऋणानुबंध संबंध असतो. प्रत्येक जण आपापल्याला जो भेटत असतो तो काहीतरी संबंध असतो, संपर्क असतो, म्हणूनच भेटत असतो. विनाकारण कधीच कोणी कोणाला भेटत नसतं. अर्जुन देवाला परमेश्वर हेच समजावत आहे. कारण अर्जुन देवाला भ्रम झाला होता, लढाईची वेळ होती, लढाईच्या वेळेसच त्यांनी सांगितलं की मी का लढू, कशासाठी लढू, ज्यांच्यावर लढायचं ते तर सारे आप्तच आहे, त्यांना जिंकायचं आणि राज्य करायचं. राज्य करायला माणसंच नाही राहिले तर मग मी का, आणि मी लढायला लागलो ते मरणारच आहे. देवाने सांगितलं का हा भ्रम आहे तुझा. प्रत्येकजण आपापल्या कर्माने येत असतो, कर्माने जगत असतो, कर्माने मरत असतो. त्याच्यामुळे तू असं समजूच नको का मी याला मारणार, यांना मारणार. प्रत्येकाचे कर्म वेगळेच असतात, प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. त्याच्या पहिले तू या भ्रमातून निघ. तुझं कर्तव्य काय, तुझी ड्युटी काय, तू का आला आणि कशासाठी आला, तुला काय करायचं नेमकं हे समजून घे. आणि हे न समजून जर घेतलं तर नक्कीच तुला भ्रमही होईल, रडशील बी, वैराग्य प्राप्त होईल आणि ते तेवढ्या पुरतं मर्यादित असतं. आपल्यावरती बी एक मर्यादित वैराग्य प्राप्त होतं. बघा, आपल्या गावात एखादी मौत झाली, खूप मोठा माणूस असतो, खूप धावपळ केली, पैसा कमावला, पोरांच्या हातात दिला, बंगला झाला, गाडी झाली, सारं झालं, आणि आता बसून थोडंसं खायचं प्यायचे दिवस आले, आपण तो खाय प्यायचे दिवस आले आणि गेला माणूस, आहे की नाही, असं आपण म्हणत राहतो, हळहळ करतो. परंतु हा भ्रम असतो. प्रत्येकाचं त्याचं ड्युटी असते, कर्तव्य असतं, ते ठरलेलं असतं. आणि का आलो, कशासाठी आलोय माहीत नसल्यामुळे ज्याच्यासाठी आलो नाहीये त्याच्यासाठी सारं आयुष्य घालवतो, ज्यासाठी आलोय ती वेळ येते करायची, निघून जातो आपण. अर्जुन देवाला हेच सांगितलं, तुझा भ्रम आहे, त्या भ्रमातून पहिले तू निघ. तुझं ड्युटी काय, कर्तव्य काय सांग. तुला फक्त लढायचंय, तुझं कर्तव्य करायचंय. आपलं लढणं चालू आहे आपल्या जीवनाबरोबर, आपल्या सुखाच्या लढाईबरोबर. आपल्याला सुख इथं भेटेल का, तिथं भेटेल का, तिथं भेटेल, या अनुषंगाने आपण लढत राहतो आणि सुखासाठी लढत राहतो आणि दररोज दुःखी असतो. आपण म्हटलं का नाही आज लय सुख वाटलं, मस्त वाटलं, हा आज महिना खूपच सुखात गेला, हे वर्ष खूपच सुखात गेलं. शेतकरी तर कधीच म्हणत नाही. 25 वर्षापासून हेच ऐकतोय, नाही नाही बाबा, या वर्षीचं वर्ष आहे ना, आजपर्यंत आम्ही पाहिलंच नाही, या वर्षासारखा पाऊस पाहिलंच नाही, या वर्षासारखं नुकसान पाहिलंच नाही. मग कधी होतं, कधीच नव्हतं. ही आपण आपली मानसिकता तयार करून घेतलेली असते.
याचं कारण काय आहे की जे मूळ यथार्थ तत्वज्ञान आहे, आपण का जन्माला आलो, कशासाठी आली, सृष्टी कोणी निर्माण केली, कशासाठी केली, परमेश्वर ही व्याख्या काय आहे, ही वस्तू काय आहे. हे लोक सारे पळतात, धावतात, कशासाठी पळतात. आपण जे पळतोय ते आपल्यासारखे जे जनावरे पण पळतात. याच्यात आणि यांच्यात काय फरक आहे नेमका, हे जाणून घेणं म्हणजे जीवन समजून घेणं, म्हणजे जीवनाची किंमत ओळखून घेणं. अर्जुन देवाला परमेश्वर हेच सांगतात की अरे बाबा, तू जन्माला आला असा आजच आलाय असं नाही, अनेक वेळा तू जन्माला आला होता, मेला, जन्माला आला, मेला, हे चालूच आहे. हे चक्र, या चक्रातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर तुला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. कोणाला समजून घ्यावं लागेल? परमेश्वराला. परमेश्वराला समजणं म्हणजे धर्म समजून घेणं. धर्म समजून घेणं म्हणजेच परमेश्वराला समजणं. धर्म आणि परमेश्वर ही व्याख्या वेगळ्या नाहीये. जिथं धर्म आहे तिथं परमेश्वर आहे, जिथं परमेश्वर आहे तिथं धर्म आहे. गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये गेल्यानंतर तो संजय असतो ना, तो संजय धृतराष्ट्राला काय सांगतोय की तुमचा भ्रम आहे, तुम्ही त्यातून निघा. जिथं श्रीकृष्ण महाराज आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं कृष्ण महाराज आहे. जे तिथं दोन्ही आहे तिथं जय आहे. जय कुठे आहे? तिथंच आहे. म्हणजे तुम्ही धर्मात असेल तर परमेश्वराकडे आहे, परमेश्वराकडे असेल तर धर्मात आहे. आणि दोन्ही तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही दोन्ही मध्ये असेल तर तुमच्या जीवनाचं जय नक्कीच आहे. आपण हे हार जीत हे जे समजतोय हे आपल्या मनाच्या भावना आहे, आपले विचारधारा आहे, पूर्वकर्म आहे. दुःख समजतोय, विचारामध्ये बदल झाल्यामुळं होतंय ना. अर्जुन देवाला हेच समजावताय की तू जन्माला आला, मेला, परत परत झालं, यातून तुला बाहेर पडायचे. लढाई जिंकणं, काम करणं हे तर प्रत्येकाची एक ड्युटी, कर्तव्य. प्रत्येकाला आपापल्या परीनं कर्तव्य दिलं जातं. पूर्वकर्माने त्यांनी जे जोडलेलं असतं त्या जोडीनुसार त्याला ते करावं लागतं. प्रत्येक जण वेगळा करतो. बघा, या गावामध्ये हजारो लोक आहे. या हजारो लोकांमध्ये 2 माणसं शोधा असे की जे फक्त सारखेच करतात, सारखे कपडे घालतात, सारखे बोलतात, सारखे कामं करतात, शेती त्यांची सारखीच आहे. का सापडेल तरी का? कोणीच नाही आहे इथं. इथं सारं वेगळं पण आहे. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं, प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगळी. परंतु जीवन जगणं म्हणजे काय? धर्म समजून घेणं म्हणजे जीवन जगणे. आणि धर्म समजून न घेता जगणं, त्या जगण्याला जगणंच नाही म्हणत. शास्त्रांनी काय सांगितलंय की तू जन्माला का आला हे जेव्हा तुला कळालं तेव्हा तू जन्माला आला. अन्यथा शरीराचे जन्म होत राहतात, मरत राहत, हे चालूच राहतं. अर्जुन देवाला परमेश्वर हेच सांगतात की हे बाजूला ठेव. थोडंसं युद्ध, लढाई, जिंकणं, पराजय हे बाजूला ठेव. थोडंसं पहिलं तुझ्या जीवनाचं महत्त्व कळून घे, समजून घे, जाणून घे. तू जन्माला का आलाय? का जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुला निघायचंय. आणि हे फेऱ्यातून निघणं हे फक्त आणि फक्त परमेश्वर भक्तीमुळे होऊ शकतं. परमेश्वर कोण आहे? तो मी आहे. का? मी विश्वरूप दाखवतो तुला, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. या सृष्टीमध्ये मी अवतरतो, या जीवासाठी जीवासारखा जीव धर्म दे धर्म घेऊन येतो आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन तुला मी वचन देतो, प्रॉमिस करतो का जर तू अनन्य भावे जर मला शरण आला तर निसंशय तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी काढेन. असं कोणी सांगितलंय नाही, सांगणारही नाही. कारण जे आहे तेच सांगणार आहे ना. एखाद्या व्यक्तीला जर विचारलं तुमचं नाव काय, तर त्याचं जे नाव आहे तोच ते सांगणार आहे. तो दुसरं काही नाव सांगितलं तर 2 दिवसांनी 4 दिवसांनी आपल्याला कळणार अरे हा खोटा बोलला. त्याचं आधार कार्ड मागितलं, पॅन कार्ड मागितलं तर नाव तर पत्ता आणि तेच होणार आहे. म्हणजे सत्यार्थ सत्य हे कधी ना कधी बाहेर येत राहतं. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक धर्मातला, प्रत्येक संप्रदायातला मनुष्य हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी धार्मिकता करत राहतो. आता तुम्ही धार्मिकता करताय का? अनेक लोक धार्मिकता करताय. परंतु त्यातून निघण्यासाठी जो उपाय पाहिजे ज्ञानावर आधारित, तो मात्र तुम्हाला सापडला आहे. तोही तुम्ही समजून घेतला, जाणून घेतला तर. अर्जुन देवाला भगवद्गीता सांगितली, ती भगवद्गीता जगमान्य ग्रंथ आहे. साऱ्या जगामध्ये भगवद्गीतेला मान आहे. भगवद्गीता वाचणारे भरपूर आहे, अभ्यास करणारे भरपूर आहे, परंतु भगवद्गीता समजणारे मात्र अत्यंत दुर्मिळ लोक आहे. समजून त्यावरती चालणं अत्यंत सोपं आहे. प्रत्येक जण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत राहतो. जसं आपल्या खुट्याला गाय बांधलेली असते बघा, ती फिरत राहते सुटण्यासाठी. सुटते का ती? तिच्या उलट पाश आवळल्या जातात, मरण्याची शक्यता असते. तिला जर सुटायचं असेल तर ज्यांनी बांधलंय तो सोडील, किंवा जो ज्या साजात्य असेल तो सोडील, नाही तर तो सुटूच शकत नाही. तसं आपण सुद्धा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक धार्मिकता करत राहतो. कर्म करतो, व्रतवैकल्य करतो, उपास तापास करतो, फिरत राहतो. त्यातून अधिक कर्म बांधल्या जातो. त्या कर्माने अधिक मृत्यूची शक्यता निर्माण होते आणि नरकाची शक्यता होणे. कारण या कर्मामध्ये मनुष्य बांधला गेलेला आहे. या कर्मातून निघण्यासाठी आपल्याला धार्मिकता करायची आहे. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी आपल्याला धार्मिकता करायची. मग ती कोणती धार्मिकता? श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली धार्मिकता.
श्रीकृष्ण महाराजांनी तर द्वापर युगात सांगितली, मग आज तर कलियुग आहे. मग कलियुगामध्ये परमेश्वर म्हणतात प्रत्येक युगामध्ये अवतार मी घेतो, प्रत्येक युगात अवतार घेतो. का घेतो? धर्माला ग्लानी आलेली असते, अधर्मालाच लोक धर्म समजायला लागतात आणि त्या अधर्माला धर्म समजून ती धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतात आणि भ्रम निर्माण करतात की मी यातून बाहेर पडेल, पण तो अधिक अधिक अडकत जातो. म्हणून परमेश्वर म्हणतात धर्माची जाणीव, स्वतःची ओळख करून देण्यासाठी मला स्वतःलाच अवतार घ्यावा लागतो. म्हणून 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रवर्तींनी अवतार घेतला. त्यावेळेस 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. राजाश्रय भेटला होता, आज हे करा, उद्या ते करा, परवा ते करा, आणि यालाच लोक धर्म समजत होते. त्या धर्मातून काढण्यासाठी, अधर्मातून काढण्यासाठी आणि योग्य धर्माला लावण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतात. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी तत्वज्ञान सांगत असताना या जीवनाचं मर्म सांगितलं, ही सृष्टीची रचना सांगितली. का सांगितली? या सृष्टीच्या रचनेचा उद्देश का सांगितला? का आपल्याला ते कळावं, त्यातलं मर्म समजावं, त्यातून आपण उठून त्या परमेश्वराची भक्ती करावी. परमेश्वर म्हणतात मला आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, तो आनंद देण्यासाठी मी जीवाची निवड केली आणि या जीवाची निवड केल्यानंतर मी सृष्टी निर्माण करून या जीवाला आणल्यानंतर मला स्वतः यावं लागलं, कारण तत्वज्ञान स्वतःची ओळख देण्यासाठी परमेश्वर म्हणतात मला स्वतःलाच यावं लागतं. वाडोवाडी फिरून मग मी तत्वज्ञान सांगितलंय आणि ते तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोचलं परंपरेने. परंतु आपल्यापर्यंत जरी पोचलं तरी आपण ते कितपत समजून घेतलं, किती जाणून घेतलं. आणि परमेश्वर म्हणतात तुम्ही भक्ती करताय का करताय, कशासाठी करताय, सृष्टी का निर्माण केली, परमेश्वर कोण आहे, या देवता कोण आहे, हे जीव काय आहे, हा प्रपंच काय आहे, हे समजून घेणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. आपण समजून काहीच घेत नाही, फक्त करतो. 10 वर्ष झाले उपदेश घेतलाय, 15 वर्ष झाले उपदेश घेतलाय, बाकीच्यांनी काही घेतला नाही. आई वडील उपदेशी तर मुलं उपदेशी नाही, मुलं उपदेशी तर सुना उपदेशी नाही. ही सारी जी ओढा ताण आहे याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त अज्ञान आणि गैरसमज. आपल्याला जर धर्म कळाला तर आपण दुसऱ्यासाठी सांगू, दुसऱ्याला घेण्याचा प्रयत्न करू, देण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जर कळाला नाही तर आपण दांगणार कसं, देणार कसं? म्हणून श्री चक्रधर स्वामींनी हे तत्वज्ञान सांगत असताना जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक सांगितला. पूजनीय माईम भट्ट नावाचे जे लीळाचरित्रातले आद्य लेखनकार आहे, त्यांचं 18 पुराण, वेद, उपनिषद, सर्व तत्वज्ञान आहे ते अभ्यासलेलं होतं. पण परमेश्वर कोण हे माहीत नव्हतं. जेव्हा स्वामी श्री चक्रधरांची त्यांची भेट होते आणि त्या भेटी अंती श्री चक्रधर स्वामी त्यांना विचारताय तुम्ही धार्मिकता करताय, 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सारा अभ्यासलंय, कशासाठी अभ्यासलंय? म्हणे मुक्ती पाहिजे. मुक्ती पाहिजे तर मग यातून मुक्ती मिळेल का? म्हटले हो. कशातून मुक्ती मिळेल? म्हटले तुम्ही सारा अभ्यास केला, ज्ञान झालं, आता कशातून मुक्ती मिळेल अचूक सांगा. आपण म्हणतो ना अचूक सांगितलं तर मार्क पडतात की नाही. त्यांनी सांगितलं कर्माचा सिद्धांत. अहो म्हटले कर्माच्या सिद्धांताने तुम्ही मुक्ती होणार असं म्हणता, आणि कर्म तर कर्मालाच उपयोगी पडतं, कारण आपण पुण्यरूपाने केलेलं कर्म अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडतं, म्हणजे फळाला येतं. आणि नित्यकर्म जे आपण करतो ते नित्यकर्माला उपयोगी पडतं. जसं आपण जेवण केलं, पोट भरलं, जेवण केलं हे कर्म आहे, पोट भरणं हे आपलं फळ आहे. तर नित्यकर्म नित्यकर्माला गेले, निमित्तकर्म फळाला गेले, कर्मच नाही शिल्लक राहिलं तर प्राप्ती कशी होणार? आणि मग तिथं परमेश्वराने एक सिद्धांत सांगितला, एका परमेश्वराशिवाय ही प्राप्ती कोणी देऊ शकत नाही आणि तुम्हाला घेता येत नाही. तो परमेश्वर ओळखणं हे तुमच्या जीवनाचं मूळ कर्तव्य आहे, तुमच्या जन्माचा मूळ हेतू आहे. आणि मग ते म्हटले आम्ही परमेश्वर भक्ती करतो ना. म्हटले याची करतो, त्याची करतो, त्याची करतो, भक्ती तर करतो. प्रत्येक जण तुम्हाला म्हणतो ना, अहो तुम्ही तुमची ती भक्ती आहे, आमची ही भक्ती आहे, आम्ही ही करतोय, तुम्ही ती करताय, काय फरक पडतो? भक्ती आहे. परंतु डिग्र्यांमध्ये जसा फरक असतो, शिक्षणामध्ये फरक असतो, पिकामध्ये फरक असतो, भाजीमध्ये फरक असतो, कपड्यांमध्ये फरक असतो, माणसांमध्ये फरक असतो, सरपंच आमदारामध्ये फरक असतो, आमदारामध्ये खासदारामध्ये फरक आहे की नाही? सगळीकडे फरक आहे. तुम्ही एक कुठंच नाही म्हणून. फक्त धर्म म्हटला की तुम्ही एक म्हणून थांबून घेता. याचा अर्थ काय? की तिथं आपल्याला जास्त डोकं लावता येत नाही, बुद्धी लावता येत नाही, कारण धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा, अभ्यास करणाऱ्याचा आहे, जाणून घेणाऱ्याचा आहे. आणि तिथंच आपण कमी पडतो. आपण म्हणतो आता कोणी पाहिलंय हे सांगताय, परंपरा आली, सारखंचे कुठं डोकं लावता? आता डोकं लावायचं तर ताण द्यावा लागतो, ते ऊर्ध्वगतीचं आहे. वरतून पाणी आणायचं असेल तर त्याला काही मोटर बसवावं लागते का? लाईट असो का नसो, उताराला पाणी आपोआपच येतं. परंतु खालून पाणी जर न्यायचं असेल तर काय करावं लागतं? मोटर लागती, लाईट लागती, एनर्जी लागती, सारच गोष्टी लागतात. तसं धर्माचा विचार करणं म्हणजे ऊर्ध्वगतीचा विचार करणे, वरचा विचार करणे, तत्वाचा विचार करणे, आचारा विचाराचा विचार करणे, परमेश्वराचा विचार करणे. तो विचार मात्र कोणीच करत नाही, वेळच नाही.
आणि करायला जर लागले तर ते मार्गदर्शन नाही तशा पद्धतीचं, समजून घ्यायची प्रवृत्ती नाही, कष्टाची इच्छा नाही, आणि कोणी सांगितलं तर ऐकण्याची प्रवृत्ती तुमची जर असेल, सुपीक जमीन असेल तर ते भेटेल. एखादी जमीन आहे बघा चांगली असेल, कोणत्या प्रकारचं त्याच्यात तण नसेल तर पीक पटकन येतं. जरी करायचं असेल तर तुम्ही ते नांगरणी वखरणी करून सारं साफ करतात, निर्जंतुक करतात, त्याच्यात खतं टाकतात, सुपीक करतात, तेव्हा पीक टाकलं तर ते जोमाने येतं. तशी आपली जी जमीन आहे म्हणजे आपलं जे जीवन आहे ते जर आपण सुपीक जर केलं तर ते आपल्याला कळणार आहे, समजणार आहे. आता मी सांगणार आहे, आता सत्संग घेतोय 3 दिवस, आता आपण सत्संग घेणार आहे, 4 दिवस सत्संग घेणार आहे. प्रत्येकालाच कळेल का कोणाची जमीन सुपीक आहे, कोण विचार करतंय, कोणाचं डोकं चालतंय, कोण बुद्धिवादी आहे. तो म्हणतो अरे बरोबर आहे, आजपर्यंत याचा विचारच केला नाही. असा कोणीतरी विचार एखादाच करणारा असेल, 2 असेल, 10 असेल, 50 असेल, परंतु प्रत्येकजण सारखा विचार करू शकत. मग स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भटाला निमित्त करून हे तत्वज्ञान सांगितलं की अरे बाबा तू जे समजतोय तसं नाही आहे. एका परमेश्वराशिवाय म्हणजे एक परमेश्वर आहे आणि तो एक परमेश्वर तुला ओळखून जाणून त्याला अनन्यभावे शरण जावं लागणार आहे. मग ते म्हटले परमेश्वर तर निरव निराकार आहे, म्हणजे 100% निरव निराकार आहे, पण तो साकार होतो म्हणजे काय, परमेश्वर मध्ये या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतो, साकार होतो. साकार झाल्याशिवाय त्या परमेश्वराची ओळख होणार कशी, तो समजणार कसा, तो आपल्याला ओळख देणार कशी, तत्वज्ञान सांगणार कसं, त्याची भक्ती आपल्याला करता कशी येईल. निर्गुणाची भक्ती करताच येत नाही. तो निर्गुण परमेश्वर सुगुण होतो आणि साकार झाल्यानंतर तो परमेश्वर स्वतःची ओळख करून देतो. त्यामुळे तो येतो, तो आल्यानंतर जे तत्वज्ञान सांगतो त्यातून बोध देतो आणि त्या बोधाद्वारे त्या परमेश्वराने जे सांगितले तत्वज्ञान जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवलं तर मग त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती होईल आणि मग तुम्ही मुक्तीला जाल. मुक्ती काय कुठं भाजीपाला नाही आहे, गेले मार्केटमध्ये घेऊन आले असं होत नाही. म्हटलं ठीक आहे आम्ही भक्ती करतो म्हणजे देवा. प्रत्येकजण तुम्हाला मी म्हणत राहतात, तुम्ही म्हणतात आम्ही भक्ती करतो, परंतु ती भक्ती खरंच आपण समजून घेतली का, जाणून घेतली का. आणि मग ते समजून सांगण्यासाठी स्वामी श्री चक्रधरांनी एक हत्तीचा दृष्टांत तिथं सांगितलेला आहे. त्यांना हत्ती येतो म्हणले गावात. आता हत्ती गावात आल्यानंतर पाहण्यासाठी सारे लोक उत्सुकता असते, चिकित्सा असते, चला हत्ती आला सर्व बघायला जातात. जंगलचा प्राणी आपल्याकडे कधीतरी येतोय, दररोज येत नाही. सारे लोक बघायला जातात. त्या गावामध्ये पारावर बसलेले 5-6 आंधळे पण असतात. त्यांच्या कानावर पडतं की अरे हत्ती आला. आता माणूस आहे, त्याला चिकित्सा आहे, आवड आहे, त्याच्यामुळे ते म्हटले आम्ही आंधळे म्हणजे अज्ञान लोक की ज्यांनी हत्ती कधी पाहिलाच नाही, फक्त म्हणते हत्ती आला तर आपणही बघाव, आणि म्हणून ते जातात. ते गेल्यानंतर आता आंधळे लोक डोळे नाही पाहणार कशा, स्पर्शाने. मग एक शेपटीला हात लावतो, एक कानाला हात लावतो, एक पाठीला, पोटाला, पायाला, सोंडेला, अशा प्रत्येक वेगळ्या अवयवाला ते हात लावतात आणि येऊन बसतात, गप्पा मारतात. हत्ती बघितला का म्हणे, बघितलं. ज्यांनी शेपटीला हात लावतो हत्ती खरेटासारखे आत्ताच मी जाऊन आलो. आता ज्यांनी पायाला हात लावतो कसा मान्य करेल तो म्हणे हत्ती तर खांबासारखा आहे, मी आत्ताच पाहून आलो. ज्यांनी कानाला हात लावतो हत्ती सुपासारखा आहे, ज्यांनी पाठीला हात लावतो हत्ती तर भिंतीसारखा आहे, ज्यांनी पोटाला हत्ती पोत्यासारखा आहे, ज्यांनी सोंडेला हात लावतो हत्ती मुसळासारखा आहे. प्रत्येकाचे वेगळे विचार, प्रत्येकाचे वेगळे निर्णय, प्रत्येकाचं वेगळं ज्ञान आणि प्रत्येकाचं वेगळं प्रकाश नाही. आता त्यांच्यामध्ये एकोपा कसा होईल, कारण जो तिथं भेटलाय तो तेच खरं मानतोय, पण जो एक डोळस मनुष्य आहे त्यांचं ऐकल्यानंतर तो म्हणतो अरे तुम्ही का भांडताय, का वाद करताय, का चर्चा करताय. म्हणले आम्ही हत्ती पाहायला गेलो, हा म्हणतो खांबासारखा, हा म्हणतो शेपटीसारखा, हा म्हणतो सुपासारखा, ही काय भानगड आहे आम्हाला काय कळेना. म्हटले म्हटली भानगड बिनगड काही नाही आहे, तुम्ही समजून घेतलं नाही, तुम्ही एका ठिकाणी पोहोचले, तुम्हाला वाटतं तेच खरं आहे. मी मात्र डोळस असल्यामुळं मला समजलंय, मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलोय आणि या हत्तीचे एक अवयवाला तुम्ही हात लावलेला आहे, हे सारी एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. श्री चक्रधर स्वामी पूजनीय माईम भटांना हे समजावताय का तू एक देवतेची जी भक्ती करत आला आजपर्यंत आणि त्यातून मला मुक्ती मिळेल असा भ्रम निर्माण केला. ह्या देवता म्हणजे परमेश्वराची एक शक्ती आहे. त्या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर आहे, ज्याच्या सृष्टीची रचना ज्याच्या अध्यक्षतेखाली झाली आणि ज्याच्या अध्यक्षतेखाली सृष्टी चालू आहे तो म्हणजे परमेश्वर. त्या परमेश्वराला तुम्हाला ओळखावं लागेल, अन्यथा कोणालाही समजून कोणालाही म्हणून का उपयोग आहे का. नाहीतरी आपण अंदाजाने भक्ती करतोय आणि अंदाजाने भक्ती कधीही आपल्याला हितकारक नाहीये, कधीही परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी नाहीये. अज्ञानाने केलेली कोणतीच गोष्ट आपल्याला कधीच फळाला येत नाही, ती चुकच होते. कोणती गोष्ट करा, अज्ञान आहे ती कधीच त्याचा उपयोग होत नाही. धार्मिकता इतकी मोठी आहे, धर्म इतका मोठा आहे, आपल्या जीवनाशी निगडित आहे, आपल्या जन्ममृत्यूशी निगडित आहे, आपल्या मुक्तीशी निगडित आहे
आपल्या परमेश्वर प्राप्तीशी निगडीत आहे, त्याच्यासाठी सर्वात जास्त अभ्यास पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे काहीच अभ्यास नाही, काही चिंतन नाही. 20 वर्षात तुमच्या गावामध्ये कधी सत्संग झाला नाही, चर्चा झाली नाही. येतात फक्त मंदिरात, संध्याकाळी डोकं टेकवतात, निघून जातात. आणि ह्या ज्या गोष्टी आहे आपण कधी विचार नाही करत की हे नेमकं आहे काय. कधीतरी साधू संत येत असतील, काहीतरी सांगत असतील, यूट्यूबवर ऐकत असतील, थोडंफार माहिती आहे त्यावरती चालू आहे, किंवा भीती आहे. या भीतीतूनच बरेचसे लोक उपदेशी झाले, आणि जे बिगर उपदेशी आहे ते भीतीतूनच होऊ नाही राहिले. अजून भीती मात्र सगळीकडे आहे, आणि भीती ह्या अज्ञानामुळे. अज्ञान, जेवढं जास्त अज्ञान तेवढी जास्त भीती, जेवढा जास्त समज जास्त तेवढं जास्त निर्भयता जास्त. पण स्वामी श्री चक्रधर पूजनीय माईम भटाला निमित्त करून हे तत्वज्ञान सांगतात की अरे बाबा, हे तत्वज्ञान मी आजच नाही सांगितलं तुला, अनेक वेळा सांगितलेलं आहे, पण तू सांडत आला. जसं लहान मुलगा असतं बघा, त्याला दूध प्यायचं असतं, भूक लागते तर रडतं, आईला समजतं याला दूध पाजल्याशिवाय रडणं थांबणार नाही, झोपणार नाही. वाटीत दूध घेऊन त्याला पाजायला सुरुवात करते. पोरगं लगेच पितं का? आजारी पडले औषध लगेच पितं का? नाही पित. त्याला माहीतच नाही औषध आहे. कडू लागलं का तो तोंड इकडं तिकडं करतो. दूध चांगलं आहे, त्याला साखर टाकली, गोड आहे, तरी ते इकडं तिकडं तोंड करतं. लहान पोरात आंघोळ सुद्धा चांगली वाटत नाही, ते रडतं. मग तुम्हाला थोपटून उपटून त्यांना चॉकलेट देतात, गोड बोलतात, त्याला ते करायलाच लावतात का? तर तुम्हाला जाणीव आहे की याच्यातून याला काय होणार आहे, याच्यातून याला फायदा काय होणार आहे. त्याला माहीत नाही आहे नेमकं काय आहे, कशाचं आहे. ते रडत राहतं, पण आई मात्र त्याच्यासाठी हट्ट धरत असते. शाळेत चाललाय बाबा, तुला आंघोळ करून जावाच लागेल, तू आजारी पडलाय, तुला औषध प्यावाच लागेल, तुला भूक लागली, तुला दूध प्यावाच लागेल, तुला मोठं व्हायचंय, तुला दूध प्यावाच लागेल. या आईला जाणीव असते, त्याच्यामुळे ती प्रयत्न करते. कधीतरी आपण माणसं म्हणतो जाऊ दे ना, नाही पित तर, परंतु ती आई सोडते का? नाही पिता असं कसं काय? तिला पिल्याशिवाय त्याला मोठा कसा होईल तो? शेजारनी बाई येते म्हणले त्याचं सारं दूध सांडतंय, निम्म वाया जातंय, जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा पिल. म्हटले असं नाहीये, ते दूध किती वाया जाते याला मला महत्व नाहीये. त्याच्या पोटात 2-4 चमचे गेले तर तेवढंच तो शांत होईल, झोपेल, मोठा होईल, त्याला सुख प्राप्त होईल. आई ही सुखाची अभिलाषा करत असते मुलासाठी. तसं परमेश्वरी एक आई आहे, साऱ्या जगाची आई आहे, साऱ्या अनंत जीवाची आई आहे. ती आई काय विचार करते? फक्त या जीवाचं सुख या जीवाला कसं प्राप्त होईल, आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील असते. परंतु आपण घेण्याचं जे दरवाजे आपले फाटके, छोटे, बुद्धीची जी प्रगल्भता आहे, बुद्धीची जी ताकद आहे ती आपली कमी आहे. कारण आपलं तोंड जे आहे ना, मुख जे आहे खाली आहे प्रपंचात, याच्यात आपण शोध द्यायचा प्रयत्न करत असतो. स्वामी श्री चक्रधर याच्यासाठी खूप उदाहरणं देतात, दृष्टांत देतात. त्यांनी काकशुक्राचा दृष्टांत सांगितलं. म्हणजे कावळा असतो बघा, तो कावळा घाणीवर बसतो आणि घाण खात असताना ती घाण वरची न खाता आतली खातो. त्याची मानसिकता काय असते की यात बी चांगलं आहे काहीतरी. डुक्कर असतं ना, ते चिखलात जातं, ते चिखल वरचं नाही खात, तोंड खूप असतं, आणि तो काय म्हणतो या चिखलातलं चांगलं आत आहे ते खातो. आता चिखलामध्ये आत काय आणि बाहेर काय, घाणीत आत काय आणि बाहेर काय, सगळीकडे घाणच असते. पण त्याची मानसिकता तयार केलेली राहते. आपण ह्या प्रपंचात राहत असताना ह्या प्रपंचाचा सुख, या प्रपंचाला सुख प्राप्त व्हावं म्हणून धार्मिकता करत असतो. आपल्या जीवनाचं सुखाची व्याख्या आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्या घरामध्ये एखादा आजारी पडला सारं घर आजारी राहतं, एखाद्याला दुःख झालं सारं घर दुःखी राहतं. आपल्या सुखाच्या व्याख्या प्रत्येकावरती अवलंबून आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हे सर्व समजून सांगतात की अर्जुन देवाला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, श्री स्वामी श्री चक्रधरांनी हे सांगितलंय की तू जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुला निघायचं असेल तर तुला परमेश्वराची भक्ती करावं लागेल, आणि तो परमेश्वर तुला ओळखून घ्यावा लागेल. परंतु आपण म्हणतो सारं सारखंच असतं, पण सारखं काहीच नसतं. तुमचं गाव 2000-5000 लोकवस्तीचं गाव, ते चालवायला किती सिस्टम वापरल्या जाते बघा. सरपंच असेल, सदस्य असतील, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्राच्या काही स्कीम तुमच्या गावामध्ये आलेल्या असतील. एवढं 5000 लोकवस्ती चालवायला एवढी मोठी सिस्टम वापरतात, तर हे एवढं ब्रह्मांड चालवायला काही सिस्टम असेल का नाही? या देवी देवता ह्या सिस्टमचा एक भाग आहे. त्यांची ती ड्युटी, त्यांचं ते कर्तव्य. परमेश्वराने ही सृष्टी आपल्यासाठी निर्माण केली, म्हणजे जीवासाठी निर्माण केली. आपल्यासाठी परमेश्वर अवतारला, आणि ही सृष्टी चालवायचं काम या जीवासाठी परमेश्वर या देवतेंच्या माध्यमातून करत राहतात. पण या देवता म्हणजे काही परमेश्वर नाही आहे, त्यांचं काम करताय. अशी कोणती देवता आहे का तिनं अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं आणि आपल्या भक्ताला सांगितलं तू अनन्य भावे मला शरण ये, मी तुला निसंशय जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील. ए इकडे बघा, ए पोरा तुम्ही दोघं इकडे, इथं बसा माझ्या शेजारी, चल लवकर, तूच तुम्ही जे बोलत होत इकडे या, चला लवकर या, नाही तर सत्संग बंद करल. चल लवकर इकडे.
बोलायचं नाही. तू बरं ये इथं, सरक पुढं, सरक पुढं. सारखं माझ्याकडे बघत राहायचं, डोळे इकडे तिकडं नाही. हां, कुठपर्यंत आलो तुम्ही? नाही तर मी आहे ना, आता बाबाचं कधी संपल. दिवसभर काम करून आलो, थकलोय, जेवण करायचंय, झोपायचंय, हे दररोजचं चालू आहे आपलं. वेगळं काय आहे का? सकाळी उठायचे, दिवसभर काम करायचे, संध्याकाळी जेवायचं, दुपारी जेवायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं. तुमच्या डोक्यात तेच राहतं. त्या डोक्याच्या व्यतिरिक्त काहीतरी डोक्यात आलं पाहिजे. याच्यासाठी धर्म आहे, याच्यासाठी सत्संग, याच्यासाठी संस्कार, याच्यासाठी संस्कृती. म्हणून कुठं आलो हे सांगा. सिस्टमचा भाग आहे देवता, आणि या सिस्टमला आपण बळी पडलेलो आहे. आपल्याला माहीतच नाही नेमकं काय आहे. पण परमेश्वराने हे स्वतः अवतार घेऊन सांगितलेलं आहे. भगवद्गीता आपला प्रमाण ग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे, त्याच्यात सांगितलं. लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ आहे. भगवद्गीता मराठीतली कलियुगाची सुद्धा आहे, त्यात सांगितलंय. पूजनीय माईम भट हे प्रथम लेखक आहेत, त्यांना निमित्त करून सांगितलं. हे प्रमाण आहे. प्रमाणाशिवाय धर्म बोलत नसतो, तत्वाशिवाय धर्म चालत नसतो. या सिस्टमचा भाग आहे म्हटलं. या सिस्टममधून बाहेर पड. एका परमेश्वराला ओळख. त्या परमेश्वराची भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती, ती एकनिष्ठ भक्ती म्हणजे आपल्या जीवनाची मुक्ती. या अनेक संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. असं काही नाही की स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलंय, परंतु हेच धागे घेऊन अनेक संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म आहे मुक्तीचा दरवाजा आहे. त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर नेमकं तुम्हाला परमेश्वराची भक्ती करावी लागेल. पण परमेश्वर कोण हे मात्र सांगता आलं नाही. परमेश्वर जोपर्यंत स्वतः सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळत पण नाही, आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला समजत पण नाही. त्यासाठी खूप उदाहरणं दिलेले देवाने. आपल्याकडे जर आपलं जर डोकं दुखायला लागलं किंवा आजारी झाला, आपण काय करतो? गावात तुमच्याकडे डॉक्टर असतील बघा, एखाद्या डॉक्टरकडे जातो, डोकं दुखतंय, कालपासून दुखतंय, मग ते गोळ्या औषध देतात 2-3 दिवसाच्या, आपण त्या घेतो, पण आपलं डोकं काही बंद होत नाही. आपण काय करतो? डॉक्टर बदलतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, त्याच्या 2-4 दिवस घेतो, तरी बदलत नाही, तरी बंद होत नाही. मग आपण म्हणतो आपल्याला ज्या अर्थी ह्या डॉक्टरकडे गेलो डोकं थांबलं नाही, त्या अर्थी त्या डॉक्टरकडे गेलो डोकं थांबलं नाही, याचा अर्थ आपल्याला डोकं आहे आपलं क्लिअर होत. आणि मग आपण मोठ्या डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न करतो, स्पेशलिस्ट डॉक्टर, MD डॉक्टर. त्याच्याकडे गेल्यानंतर तो लगेच गोळ्या औषध देतो का? तो काय करतो? तो चेक करतो, एक्सरे काढतो, ब्लड चेक करतो, काय नेमका आजार झालाय, निदान झालंय हे करतो, आणि मग गोळ्या औषध देतो. त्याचे 1-2 दिवस गोळ्या औषध घेतल्या का नीट होतं. त्यांनी पहिले निदान केलं आणि मग औषध दिले. यांनी काय केलं? यांनी निदान केलं असं नाहीये, हे डॉक्टरच आहे, परंतु त्यांनी अनुभवातून, एक लक्षणातून, बाहेर लक्षणातून, तुम्ही काय खाल्लं, काल कुठं गेले होते, लग्नाला गेले होते का, तिथं तेलकट तिखट खाल्लं का, डोकं दुखण्याचं कारण काय, तुम्हाला काही चष्मा लागलाय का, नंबर लागला, काही अंदाजाने गोळ्या औषधं दिलेले आहे. त्यांनी एवढं खोलात गेले नाही. जर खोलात गेले असते तर त्या डॉक्टरांनी इथं कशाला बसले असते, तुम्ही त्याच्याकडे कशाला गेले असते? स्पेशलिस्ट डॉक्टर राहतात, त्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेल्याशिवाय आपलं जीवनाचं निदान होत नाही. आपण आपल्या जीवनाचं निदान करायचं, आपण निदानच केलेलं नाही, आपला अंदाजाने चालू आहे. धार्मिकता का करायची? चेक करा का करायची, कशासाठी करायची, चेक करा. कोणाची करायची, चेक करा. त्याचं प्रमाण काय हे चेक केल्यानंतर करायला सुरुवात करा. जर ते चेक न करता जर तुम्ही करत असेल तर किती दिवस केली याला काय अर्थ राहिला का? पहिले इथे 3 दिवस गोळ्या औषधं घेतल्या, तिकडे 3 दिवस गोळ्या औषधं घेतल्या. त्या एका डॉक्टरला आजार माहीत होता तर रोग माहीत असून औषध माहीत नव्हते, औषध माहीत होतं तर रोग माहीत नव्हते. परंतु हा MD डॉक्टरनी काय केलं की निदान केल्यानंतर रोग कोणता त्याच्यावरती औषध दिलं आणि रिझल्ट भेटून गेला. तसं आपल्या जीवनाची धार्मिकतेचा उद्देश काय आहे? आपण तर काम करतो, शेती करतो, पैसा मिळवतो, मग धार्मिकता का करायची? व्यवसाय करतो, धार्मिकता का करायची? नोकरी करतो, पगार भेटतो, पैसा भेटतो, धार्मिकता का करायची? धार्मिकता ही मुक्तीसाठी करायची असते. आणि परमेश्वराने वारंवार प्रत्येक युगामध्ये अवतार घेऊन हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पण आपण त्या डुलक्याच्या दृष्टीने सांडवत आलो आणि हे सांडवण कोणाचं ऐकत पण नाही आपण. परंपरा यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, त्या पद्धतीनं सांगितलं, IQ या साऱ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यात घेतले राहतात. शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या घरी गायी असतात, तुमच्याकडे साऱ्या गायी असतील, दुधाचं भरपूर असेल, लहान मुलांना आपण दूध पित असतो, देत असतो, ते बी पित असतात. काही लहान मुलं चिकित्सक असतात, प्रश्न विचारतात, पप्पा हे दूध काय आहे? आता दूध तर दररोज पप्पा काढतात आणि
पोरांना पाचतात, पण दूध काय आहे प्रश्नाचं उत्तर कसं देणार सांगा बरं. दूध दूध आहे म्हटलं, दूध काय हेच विचारतो तुम्ही म्हणता दूध दूध काय. मग तो मुलगा हट्ट धरतो, दूध काय आहे सांगा. वडील काय लावतात विचार, दूध सफेद. शेतात पाहिल्यानंतर बगळा दिसतो त्यांना, दूध बगळा सफेद. म्हणजे बाळा दूध हे बगळ्यासारखं असतं. आता मुलगाला पुढं आणखीन प्रश्न निर्माण होतो, तुम्ही सांगताय दूध हे बगळ्यासारखं, पण बगळा कसा असतो म्हटले. म्हणले बगळा रुमण्यासारखा असतो. आता शेतकरी म्हटल्यानंतर रुमणं काय हे माहीत नाही, पोरांना थोडासा अंदाज असतो, अवजारा दररोजच खेळत असतात. म्हणले रुमण्यासारखं असतं. म्हणले रुमणं कसं असतं, कोणतं रुमणं, अवजारं तर भरपूर आहे. म्हणले रुमणं असं असतं. असं ते काहीतरी हात दाखवून त्याची जी शंका आहे तेवढ्यापुरतं त्याचं मन समाधान करतात. 2 दिवस जातात, 4 दिवस जातात, पोरगं खेळत खेळत जिकडं अवजारं ठेवलेले असतात तिथे गेल्यानंतर त्याला ते रुमणं भेटतं. आणि बापांनी काय सांगितलेलं आपल्या, दूध बगळ्यासारखं, बगळा रुमण्यासारखं, आणि रुमणं तर आपल्या हातात आहे. आता मग आपण दूध पिऊ. ते लागलं ना त्या रुमण्याला दूध म्हणून प्यायला. आता ते दूध नाही आहे, ते कडक आहे, हिरड्या फुटणार, रक्त निघणार. एक डोळस मनुष्य जात असतो, म्हणले काय करतो म्हणे, दूध पिऊ राहिला. अरे हे का दूध आहे का म्हटले, हे तर रुमणं आहे. गप्प बसा म्हणे, माझ्या बापांनी सांगितलं, ते काय खोटं बोलणार आहे का. आपलं असं झालेलं आहे, पाठीमागून आलं पुढं ढकलणं का कशासाठी हे प्रश्न आपल्याला मनात निर्माणच होती नाही. आणि आपण दुसऱ्यावरून गेस करत राहतो, हा करतोय ना मग हे खरंच असेल, हे करतोय ना तसंच आपण करू. हे मंदिरात येत आहे याचं बरं चाललंय आपण मंदिरात, हे विडा ठेवताय याचं बरं चाललंय आपण विडा ठेवू, खिटी घालायच्या खिटी करू, गोकुळाष्टमी करायची गोकुळाष्टमी करू, चाललंय सारखं गेच करतो दुसऱ्यावरून. परंतु आपण समजून घेण्याची प्रवृत्ती जर असेल तर फसण्याची शक्यता नसते. एक मुलगी असते, विमानात प्रवास करत चालत असताना ती विमानात बसल्यानंतर तिच्या शेजारी आहे ना 2 हात तुटलेला एक मनुष्य येऊन बसतो. तिला थोडंसं चुकीचं वाटतं. ती म्हणते मी एवढे पैसे देऊन मी खर्च करून मी विमानात प्रवास करते आणि माझ्या शेजारी अशी व्यक्ती आली, त्याला थोडंसं कसं तरी होतं. आणि मग ती कंप्लेंट करते त्या कॅप्टनकडे, मला माझी खुर्ची बदलून द्या म्हटले, यांच्या शेजारी मला काही बसायचं नाही म्हटले. आता त्या व्यक्तीला दुःख होतं. कोणाकडे काही व्यंग असू शकतं, पण का असतं, कशासाठी असतं, तो व्यक्ती कोण, काय, हे का झालंय याच्या फंदात आपण कडत करत नाही. आपण फक्त अंदाज घेतो समोरच्या गोष्टीवरून. धार्मिकता आपली अंदाजाने चालत असते. हा करतोय म्हणून तो करतोय, तो म्हणतो तो म्हणतो तो म्हणतोय, अशा पद्धतीने आपलं चालू असतं. आता त्या व्यक्तीला कॅप्टनला सांगितल्यानंतर कॅप्टनला विचार पडतो आणि मग त्यांच्या सर्व रेकॉर्ड असतं की ही व्यक्ती कोण आहे नेमकी. आणि मग तो कॅप्टन निरोप देतो की त्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इकॉनॉमिक क्लास असे विमानामध्ये बसण्याची सीटिंग असते. ते म्हटले एक सीट आहे फर्स्ट क्लासचं रिकामं, ते त्यांना द्यायचं आहे म्हटले. ती जेव्हा निरोप येतो त्या मुलीला बरं वाटतं की एवढ्या इकॉनॉमिक याच्यामध्ये बसत, आता फर्स्ट क्लासमध्ये आपल्याला जागा मिळणार आहे, चांगलं झालं. ती उठायला लागते. ती कॅप्टनकडून जी आलेली जी व्यक्ती असते त्यांनी तुमच्यासाठी नाही म्हणजे यांच्यासाठी सीट दिलेलं आहे, ते यांच्यासाठी सीट दिलेलं आहे. हे सर्व चालू असताना त्याला दुःख होतं त्या व्यक्तीला. आणि मग तो उठतो, म्हटले मला इतकं दुःख झालं होतं की मी कोणासाठी लढलो. तो होता मेजर मिलिटरीतला आणि लढाई करता करता लढाईमध्ये त्याचे हात तुटले होते, गोळ्या लागल्या होत्या. ह्या मुलीनं जेव्हा सांगितलं की यांच्या शेजारी मला बसायचं नाही, मला खूप दुःख झालं म्हणे, मी कोणासाठी लढलो, कशासाठी लढलो. पण जेव्हा मला ऑफर देण्यात आलं फर्स्ट क्लासमध्ये, तेव्हा ह्या जगामध्ये असे लोक आहे का त्यांच्यासाठी मी लढलो म्हटले. तसं परमेश्वर अवतार घेतल्यानंतर मी कोणासाठी धर्म सांगितलाय, कशासाठी सांगितलाय. या जन जे आहे हे सारं अज्ञानाने सुखी होणं, असे अज्ञान व धार्मिकता करणार. बघा आपली धार्मिकता कशासाठी असते, आपलं बरं व्हावं, आपलं भलं व्हावं. आणि भलं कशात आहे, बरं कशात आहे, आपल्याला घर व्हावं, आपल्याला गाडी भेटावी, आपले मुलं बाळे मोठे व्हावे, त्यांना नोकऱ्या व्हाव्या, त्यांना त्यांचे लग्न व्हावेत, त्यांना नातू व्हावेत. मग ते नंतर सांभाळू का न सांभाळू पण व्हावेत. याच्यासाठी आपली धार्मिकता राहते. परमेश्वर प्राप्तीसाठी धार्मिकता राहते का नाही. आणि परमेश्वराने अवतार घेतला कशासाठी, का मला ओळख आणि मला प्राप्त कर तर तुझ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकेल. यदा कदाचित आपण ही धार्मिकता करत असताना परमेश्वर प्राप्तीसाठी करतच नसेल तर परमेश्वर प्राप्त होईल का, होणारच नाही. मग प्राप्ती कशासाठी, आपण परमेश्वर प्राप्तीसाठी धार्मिकता करत नाही, कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय, प्रपंचासाठी. याचा अर्थ तुम्ही गेल्यानंतर कुठे येणार आहे, परत प्रपंचातच येणार आहे. आणि ह्या कर्माने मग आपण परत मनुष्य जन्मातच येऊ, याची काय गॅरंटी.
या नरदेहातच येऊ याची काय गॅरंटी? कारण ह्या प्रपंच सुखी करण्याच्या अनुषंगाने आपण इतके पाप इतक्या गोष्टी केलेल्या राहतात की ते भोगण्यासाठी आपल्याला नरकातच जावं लागतं. असा कोणी माणूस नाही आहे की तो जन्माला मनुष्य देहात आला आणि त्याने एवढे चांगले कर्म केले त्याला लगेच मेल्यानंतर नरदेह भेटला. एवढं सोपं नाही आहे ते. कारण ही एक सिस्टम आहे. जन्माला आल्यानंतर कर्म करायचे आणि कर्म केल्यानंतर ते कर्म भोगण्यासाठी नरकात जायचं. चलद्रूप नरक आहे. कुत्रा, मांजर, डुक्कर एवढे कितीतरी प्राणी आहे. 84 लाख योनीमधलं एकच योनी अशी नरदेह की त्यातून आपल्याला बाहेर पडता येतं. हे तर भोग योनी आहे. हे झाडांमध्ये बी जीव आहे. हे स्थावर नरक आहे, दुःख भोगताय. आणि ते संपल्यानंतर मानव जन्मात येणार आहे. परत मानव जन्मात आले, परत कर्म करायचे, परत जायचं. कधीतरी केव्हा तरी तुम्हाला कोणत्या तरी जन्मात परमेश्वराची भक्ती परमेश्वर प्राप्तीसाठीच करावं लागेल. तेव्हाच या चक्रातून बाहेर पडाल. अन्यथा हे चक्र तर चालूच राहणार आहे. आणि स्वामी श्री चक्राने तेच सांगितलंय की तू धार्मिकता का आणि कशासाठी करायचंय समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय. याच्या त्याच्यावरून गेज नाही करायचं. हा करतोय म्हणून मी नाही करायचंय. मी का करतोय आपलं हेच राहतं का? हा का करतो? हा करतोय ना, मग जाऊ द्या. तो काय करतो? तो करतोय ना, मग आपण तसंच करू. आपण आपला विचार कधीच करत नाही, चिंतन कधीच करत नाही. धर्म हा बुद्धिवादी आहे, विचार करण्याचा आहे, तत्वज्ञान समजून घेण्याचा आहे. परंतु ते तत्वज्ञान आपण समजून नाही घेतल्यामुळं आपल्या मनामध्ये भीती पण आहे, गैरसमज पण आहे, अज्ञान पण खूप आहे. आता उपदेशी लोकांनी उपदेश घेतलाय ना, त्यांच्या सुद्धा मनामध्ये खूप अज्ञान. इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं होईल तसं होईल. आणि जे बिगर उपदेशी त्यांच्याच घरातले तर मी उपदेश का घेतला नाही, तर इकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं. कुठं जावं लागतं? प्रत्येकजण जातो. आम्ही जात नाही काय? आम्ही बसले एका ठिकाणी. सगळीकडे जावं लागतं. कारण समाज व्यवस्था आहे. समाजात राहत असताना फिरावं लागतं, जावं लागतं. समाजात फिरताना काही गोष्टी करायची इच्छा असेल, काही गोष्टी करायची गरज असेल, त्या कराव्या लागतात. पण धर्म सांभाळून तुम्ही गाडी चालवतात. गाडी चालवत असताना तुमच्या रस्त्यावरती खड्डेच नाही असा रस्ता आहे का? ट्रॅफिकच नाही असा रस्ता आहे का? वळणच नाही असा रस्ता आहे का? सिग्नल नाही असा रस्ता आहे का? पोलीस नाही असा रस्ता आहे का? दाखवा. एवढे संकट असताना तुम्ही गाड्या चालवणं बंद केलंय का? तुम्ही तर जावंच लागेल. रस्ता आहे म्हणजे खड्डे असणारच, वळणं असणारच, ट्रॅफिक असणारच, पोलीस असणारच. पण आपण आपल्या नियमाने जर चाललो तर त्या खड्ड्यांना काय घाबरायचं? त्या ट्रॅफिकला काय घाबरायचं? त्या पोलिसांना का घाबरायचं? त्या गर्दीला का घाबरायचं? तुम्ही तुमच्या नियमात आहे ना. तुम्ही जर म्हटले नाही 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 आता बाहेर जायचंच नाही बाबा, बाहेर गेलो तर गाडीत ॲक्सिडेंट होऊ शकतो, खड्ड्यात गाडी खराब होऊ शकते, पंक्चर होऊ शकते, पोलीस पकडू शकतो, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, बाहेरच जाणार नाही. तसं धार्मिकता करत असताना तुम्हाला असं वाटतं इकडे जावं तिकडे जावं, हे होईल का ते होईल, या गोष्टी गृहीत धरून चालावं लागणार तुम्हाला. पण गाडी शिकल्यानंतर चालवणं आणि त्या चालवल्यानंतर योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोचणं हे महत्वाचं आहे. कोण गाडी ट्रॅफिकमधून जातोय व्यवस्थित पोचतोय की नाही? आता आम्ही गाडी घेऊन आलो, किती गर्दी होती, तुमचे रस्ते किती खराब आहे, पोलिसही भेटले आम्हाला, वळणं भेटले, सगळं भेटलं, पण आम्ही सही सलामत व्यवस्थित आलो की नाही? का आलो? व्यवस्थित गाडी चालवायचं समजून घेतलं, नियम समजून घेतले. समजून घेतल्यानंतर त्या पद्धतीने त्या नियमात राहून गाडी चालवली म्हणून योग्य ठिकाणी पोहोचली. तसंच धर्मात आहे. धर्म जर समजून घेतला तर तुमच्या मनामध्ये ही जी भीती आहे, हे अज्ञान आहे, हे निघून जाईल आणि योग्य पद्धतीने तो धर्म तुम्ही सांभाळत योग्य ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. पण अज्ञान असल्यामुळे तुमच्या मनामध्ये भीती आहे. वास्तविक आपला जो धर्म आहे, परमेश्वराचा जो धर्म आहे, त्याच्यामध्ये भीती बाळगायचं काही कारण नाही. कारण परमेश्वराने एकच अपेक्षा केली, एकनिष्ठ भक्ती कर, याच्या व्यतिरिक्त काही करू नको. मग एकनिष्ठ भक्ती करायची म्हणजे याचा अर्थ काय करायचा? बाकी काहीच करायचं नाही. आणि बाकीचे लोक एकनिष्ठ भक्ती करत नाही म्हणून बाकीचं सारं करतात. म्हणजे ते जास्त करतात का आपण जास्त करतात? सांगा बरं. आपल्याला अमावस्या पाळायची नाही, पौर्णिमा पाळायची नाही, शुभाशुभ पाळायचं नाही, ज्योतिषशास्त्र पाळायचं नाही, ऋतुवैकल्य करायचं नाही, उपास तापास करायचा नाही, चतुर्थी आहे, एकादशी आहे, बाकीच्या साऱ्याच गोष्टी आहे. ते झाडाचं काय पूजन काय करता तुम्ही? वट सावित्री पौर्णिमा करायची नाही, नागपंचमी करायची नाही. इकडं मिनिटाला भांडणं होते ना. आता 7 वर्षापर्यंत 7 जन्मापर्यंत ते वट सावित्री काय पूजायची? सकाळी दुपारी संध्याकाळी सारखं चालू राहतं भांड्याला भांड. आणि त्यावेळेस मग लाजकाचं ही बाई जाती म्हणून आपण जातो आणि ती जाती म्हणून ती जातो. त्याला काय अर्थ आहे का? हे काय आहे नेमकी संस्कृती आहे. संस्कृतीला आपण धर्म समजलो, इथं आपलं गल्लत झाली.
आपली संस्कृती खूप मोठी आहे. वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम, झाडं तोडताय लोक, त्याचं महत्त्व कळत नाही म्हणून त्याला धर्माचं वलय दिलं. आपण आता शेतकरी आहोत, शेतकरी बैल आता कमी झाले, परंतु बैल असतातच ना. 364 दिवस त्या बैलाकडून काम करून घेतात. एक दिवस त्या बैलाला आपण देतो की नाही? त्यावेळेस आपण देव त्याला समजतो की नाही? त्याला आंघोळ घाला, त्याला खाऊ घाला, त्याला मारू नका, त्याला शिवी देऊ नका, त्याचा सांभाळा, मग तो देव झाला का आपला? ही संस्कृती, ऋण फेडण्याची ही संस्कृती. वर्षभर ज्या झाडूने आपण घर झाडतो त्या झाडूला तुम्ही देवत्व बहाल करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू पुजतात की नाही? याचा अर्थ ते देव झाला का? तो परमेश्वर झाला की? संस्कृती आहे. एकामेकाचा आदर करणे संस्कृती आहे. आता मला तुम्ही आदर केला मग मी काय देव झालो का? मी तुमच्यासारखा मनुष्यच आहे. मी परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने माझा हा आध्यात्मिक प्रवास करतोय. मला थोडं कळालं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कळलं तुम्ही आणखी दुसऱ्याला सांगणार आहे. फरक काय हे समजून घेतलं पाहिजे का? संस्कृती वेगळी, संस्कार वेगळा, धर्म वेगळा, परंतु धर्मातून संस्कृती, धर्मातून संस्कृती, त्या संस्कृतीतून संस्कार लागत असतात. पहिले धर्म स्वीकारा, धर्म समजून घ्या, धर्म जाणून घ्या. त्याच्यामध्ये भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. आता हे मंदिर जे सांभाळतात ना, त्यांचा तो संजू कुठे? तर ते सकाळी पूजा करतो, आरती करतो, संध्याकाळी आरती करतो, गेली 10 वर्षाहून सांभाळतो, पण उपदेश घेतला नाही. का उपदेश घेतला नाही? बाबा आपल्याला कुठे जावं लागतं, तसं काय आम्ही घरातच बसलो कुलूप लावून. ते लोक खातात पितात, मग आपण खातो का? नाही खात. जर यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण गेलो, आपण नॉनव्हेज खात नाही असं म्हटलं, तो नॉनव्हेज खाऊ घालेल का आपल्याला? उलट त्याच्या मनात भीती वाटेल, अरे आपण जर खाल्लं आणि याला खाऊ घातलं तर किती मोठं पापाला किती लोक घाबरतात. आम्ही काहीतरी भिक्षेला जातो, आमच्याकडची साधक मंडळी आहे, एखाद्या घरात अंदाज येत नाही, त्यांनी जर काही बनवलेलं असेल, काल परवा बनवलेलं असेल, तरी ते म्हणतात बाबा आमचा चालणार नाही तुम्हाला. का नाही चाललं? त्यांना भीती आहे, तुमच्यापेक्षा त्यांना भीती आहे. जो धर्म सांभाळतो त्याला भीती नाहीये, जो अधर्म सांभाळतो त्याला भीती आहे. पापवाल्याला भीती राहते का पुण्यवाल्याला भीती राहते? सांगा बरं. ज्याला गाडी चालवते ती व्यवस्थित त्याला भीती आहे का गाडी चालवायची? ज्यांनी कधी गाडीच चालवली नाहीये त्याला आपण चावी दिली चालव म्हटले, किती भीती राहील त्याला, किती टेन्शन राहील. नको नको काही झालं तर. तुम्ही घाबरायचं का त्यांनी घाबरायचं? धर्मात तुम्ही आहात आणि तुम्ही घाबरताय. याचा अर्थ काय? धर्म तुम्हाला समजून नाही घेतला. मी पहिल्यांदा सुरुवात काय केली, ज्यांनी उपदेश घेतला त्यांना 4 प्रश्न विचारले, सांगता येत नाही. जे अज्ञानी ज्यांना घेतला नाही त्यांना विचार सांगते. तुमच्यात नाही फरक काय राहिला? तुम्ही भाग्यवान आहात. इथं हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही, कोणाला भेटत नाही. MECB वरून लाईट असेल, आता तुमच्याकडे लाईटी जातात येतात बघा. लाईट असेल तर बटन दाबण्याला अर्थ आहे ना. 3 फेज असेल, मोटर चालू होते आणि पाणी भरता येतं. लाईटचा बल्ब लागतं सिंगल फेज, पण मोटर चालू नाही होती. तिथं गव्हर्नमेंटने आपल्याला सुविधा करून दिलेली आहे, विषय व्यवस्था केलेली आहे. जर MECB वरून लाईटच नसेल तर तुम्ही किती बटन दाबले लाईट लागेल का? तुम्ही फॅन लागेल का? माईक चालू काम करेल का? नाही करणार. तसं परमेश्वराची कृपा ज्याच्यावर आहे त्याची टूप पेटल आणि तोच परमेश्वर भक्ती करू शकेल. कोणालाही भेटत नाही ते. मी आता किती सांगितलं, तुमच्या डोक्यात किती घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानं त्या परमेश्वराचं तुमच्या जीवाचं कनेक्शन असेल पूर्वकर्माचं, तर त्याला कळेल, त्याला समजेल, अरे हा बरोबर आहे. मग त्याचा उपदेश घेतील. ते म्हणतात चला धर्म मला सांभाळायचा आहे, धर्म मला करायचा आहे. का तर ते माझं हित आहे, माझा फायदा आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्याचं हित नसतं. प्रत्येक जीव स्वतंत्र असतो. तुम्हाला भूक लागली, तुम्ही जेवले, तो पोट तुमचंच भरणार आहे. असं कधी होतं का? तुम्ही जा, आता जरा चपात्या बाकी आहे, मी खाऊन घेते तुमचं, असं होतंय का कधी? त्याचं त्यालाच खावं लागतं. म्हणून त्यांनी त्याचं कर्म केलेलं असतं, त्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं. किती प्रेमाचा माणूस असेल, आजारी पडला तर आजार घेता येतो का तुम्हाला? नाही, तुम्ही सेवा करू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहे हे धर्माच्या अनुषंगाने आपण समजून घेतलं पाहिजे की नेमकं आपल्याला करायचं काय. उपदेश घेणं म्हणजे काय, धर्म काय आहे, भीतीने घ्यायचा की निर्भयतेने घ्यायचा, परमेश्वर कोण आहे, देवता काय आहे, जीव काय, प्रपंच काय आहे, हे समजून घेऊन त्या परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे उपदेश घेणं. ते काय डोक्यावर डोंगर घ्यायचा आहे का? समाज व्यवस्थेमध्ये कुठं जायची गरज पडली, जायचंय, पण जर तुम्ही म्हटले मी उपदेश घेतलाय मला चालत नाही, विषय मिटला ना. तुमचा इच्छा असली पाहिजे, तुमची निग्रह असला पाहिजे. तुम्हाला समजत नाही त्याच्यामुळे तुम्ही मुलामुलींना उपदेश देत नाही. कितीतरी मुलामुलींचे उपदेशी दिलेले नसतील. आई वडील उपदेशी घरात देवपूजा आहे, नको नको बाबा हे लहान आहे अजून. अरे लहान आहे म्हणूनच ऐकत आहे, मोठे झाले तुमचं कोण ऐकणार आहे? सहजच विचार करा. आणि ज्यांचे पोरं मोठे झाले त्यांना विचारा पोरं ऐकत आहे का? कारण ते सुना घेऊन आले, ते सुनाचं ऐकतील, तुमचं कशाला ऐकतील? सोपी गोष्ट आहे. तुम्ही शाळेत त्या मुलांना घालता का बरं घालता?
त्याला आजारी पडल्यानंतर औषध पाजू घालता, त्यांनी नाही पाजले तर फटका देता. का बरं करता असं? शाळेत घातल्यानंतर तुम्हाला माहिती, तुम्हाला जाणीव आहे का शाळेत जर गेला 2 गोष्टी याला कळतील, याला नोकरी लागेल, सुशिक्षित होईल, याचं घर सुखी होईल, याचं जीवन सुखी होईल. त्याचं ऐकत नाही तुम्ही. आणि मग धर्मापेक्षा काही चांगलं आहे का जगामध्ये? परमेश्वराची जो धर्म आहे तो देणं म्हणजे उपदेश देणं म्हणजे काय आहे? संस्कार देणे, संस्कृती देणे. तुम्ही खूप शिकवलं. आजकाल परिस्थिती शहरामध्ये अशीच आहे. मुलं खूप शिकतात, बाहेर जातात, आईबाप इथं बसेल राहतात आणि ते तिकडं त्यांचं जीवन व्यतीत करतात. खेड्यांमध्ये तरी परिस्थिती आज चांगली, शहरांमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. ज्या आईबापांनी सारा आयुष्यभर खस्ता खाल्लेले असतात ते पोरं त्यांच्या प्रपंचात अडकलेले असतात, त्यांना पाठीमागं वेळ नसतो पाहायला. ही संस्कृतीतून माणूस का जातो? धर्मात नाहीये म्हणून संस्कृतीतून गेला आहे. धर्मात नाही म्हणून संस्कार नाहीये, जाणीव नाहीये, काठिण्य आलेलं आहे त्याला. म्हणून लहान मुलांना उपदेश देणं म्हणजे धर्मात आणणं म्हणून संस्कार देणं. तुम्ही खूप इस्टेट कमावली पण संस्कार नाही दिले ना, ती इस्टेट वाया जायला वेळ लागणार नाही. इस्टेट कमवू नका. सर्वात मोठी इस्टेट आहे संस्कार, सर्वात मोठी इस्टेट आहे धर्म. ती जर दिली तर तो इस्टेट तयार करल, परंतु धर्म नाही दिला तर असलेली इस्टेट आहे तो वाया लावल. इस्टेट काय आहे हे आपण समजलं पाहिजे. ऐश्वर्य काय हे आपण समजलं पाहिजे. परमेश्वर समजणं, परमेश्वराची भक्ती करणं हे सर्वात मोठं ऐश्वर्य, ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. कितीतरी श्रीमंत लोक बघत असतो आम्ही, खूप धार्मिकता करतात, पण का करतात, कशासाठी करतात, कोणाची करतात, त्यातून काय भेटणार आहे काही माहीत नसतं. करायचं म्हणून करायचं, उलट ते टिकावं, ते वाढावं ह्याच दृष्टिकोनातून करतात. पण जर तुम्हाला खरा धर्म जर कळाला ना तर खरे श्रीमंत तुम्ही आहात, खरं ऐश्वर्य तुमच्याकडे आहे, खरे भाग्यवान तुम्ही आहे. तुमच्याकडे असूनही बी नसल्यासारखं आहे. 10 वर्ष झाले मंदिराला तयार केलंय तुम्ही. जर तुम्हाला धर्म मंदिराची परिस्थिती बघा, तिथं आल्यानंतर उत्साह वाटतो का? तिथं बसावंसं वाटतं का? तिथं सात्विकता वाटते का? मंदिर कोणाचं आहे? देवाचं. त्या देवाच्या मंदिरात आपल्या जीवनमुक्तीच्या प्रवासासाठी आपण येत असतो. आपले घर कसे टापटीप आहे, आपल्याला हे चालत नाही, ते चालत नाही, एकदम ॲपुडेट. प्रत्येकाचे घर ॲपुडेट असतील आपापल्या परीनं, आपापल्या अवस्थेनुसार, परिस्थितीनुसार. साऱ्या गावाचं मिळून एक मंदिर आहे, ते अवस्थेत नाहीये, ते व्यवस्थित नाहीये. काय धर्म कळाला तुम्हाला? काय धर्म जाणवला तुम्हाला? कशासाठी तुम्ही धार्मिकता करताय? कशासाठी तुम्ही उपदेश सांगताय? धर्म समजला पाहिजे. साऱ्या गावा मिळून एक मंदिर, त्याच्यातही अशी गोष्ट. आणि आजपर्यंत सत्संग नाही, साधू संत जर आले, येतच नसतील. कारण साधू संत जर येत नसतील तर काय करावं नेमकं हे तुम्हाला माहीतच नाही ना. तुमच्याकडे सोयरेधारी येतात, नातेवाईक येतात. सोयरेधारी आल्यानंतर काय करायचे तुम्हाला माहिती, कारण ते सारखे येत राहतात ना. मग जावई आला तर जावयाच्या पद्धतीनं बडदास्त, व्याय आला तर व्यायाच्या पद्धतीनं बडदास्त, बहीण आली तर बहिणीच्या पद्धतीनं बडदास्त. त्यानुसार मग पदार्थ, त्यानुसार उठणं बसणं गप्पा मारणं. साधू आल्यानंतर काय करायचं हे माहीत नाही का? आता साधूच येते नाही का? साधू येते नाही तसं वातावरण नाही. ते वातावरण तुमच्या डोक्यात पहिले निर्माण करावं लागेल आणि ते ज्ञानयुक्त करावं लागेल, स्वार्थाने नाही. ते ज्ञानयुक्त जर केलं तर त्या धर्माची किंमत तुम्हाला कळेल आणि मग तुमच्यामध्ये उत्साह निर्माण होईल. अरे यातून माझं जीवन सुखकर होणार, यातून माझं जीवन मुक्तीपर्यंत, परमेश्वरापर्यंत जाणार आहे. तेव्हा तुम्हाला ते ऐकावंसं वाटेल, करावंसं वाटेल, बोलावंसं वाटेल, भेटावंसं वाटेल. आणि आपल्या डोक्यामध्ये काय धार्मिकता म्हणजे मंदिरात जाणे, पूजा करणे, सकाळ संध्याकाळची पूजा करणे, कधीतरी स्थानावर जाणे. तुम्ही जात असा स्थानावर, सिन्नर स्थान जवळ आहे तुमच्या, उलट महास्थान आहे. कधीतरी स्थानावर काहीतरी प्रत्येकाचे गुरु असतात, त्या गुरुच्या ठिकाणी जायची, क्रिया करायची. खूप काही केलं मी. बस यातूनच तरुण जाऊ असं होतं का? हा एक धर्माचा भाग आहे, हा संस्कार आहे, त्यातून नाही मिळणार आहे. शाळेत नुसता गेला मुलगा आणि हजेरी देऊन आला तर पास होईल का? त्याला त्या शाळेत जाऊन बसावं लागेल, अभ्यास करावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि त्यानुसार पेपर सोडवावा लागेल. आपल्या जीवनाचा पेपर सोडवायचा असेल तर धर्म समजून घ्यावा लागतो. धर्म समजून घेऊन मग करायचा असतो. आपण फक्त शाळेत जाल्यासारखं जाऊन आल्यासारखं करतोय. स्थानावर जाणे, कुठंतरी गुरुकडे जाणे, आता सत्संग म्हणून येणे, याला अर्थ नाही बरं. खूप मोठं ज्ञान नसतं, जी समज आहे खूप मोठी नसते. काही बाया सांगतील, काही माणसं सांगतील, बाबा आम्ही शाळेतच गेलो नाही, वाचताच येत नाही. साऱ्या गोष्टी कळतात,
फक्त अभ्यास करायचा म्हटलं, तो बी धर्माचा म्हटलं की ते वाचताच येत नाही. वाचता येत नाही, पण पैशाच्या नोटा द्या बरं त्यांच्या हातात, पटापट बरोबर मोजतात. तेवढं शहाणपण असतं. कोण आपलं कोण परक हे माहीत असतं. हा भावाचा पोरगा हे माहीत असतं. या गावातला असा पोरगा हे माहीत असतं. सारं माहीत असतं. गावं माहीत असतात, सोयरीधार्य माहीत असतात, आणखीन स्वार्थाच्या ज्या गोष्टी, फायद्याच्या ज्या गोष्टी साऱ्या माहीत असतात. का बरं? तिथं आपण लागलोय, वेचलोय. आवडी आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी आवडी आपल्याला निर्माणच होत नाही. देव आपला, धर्म आपला आपल्याला असं वाटतच नाही. आपला वाटला पाहिजे. आपला वाटत नाही तोपर्यंत आपण काहीच करत नाही. बघा, दिवसभर तुम्ही काम करून आले, काम केल्यानंतर खूप थकले, म्हणले आता लय थकलो, आता काय दररोज देव करतो, आज केल्याने नाही केल्याने काय फरक पडतो, तोंड हात पाय धुतून जेवतून झोपून जातो, लय थकलो. आपला वाटत नाही देव. त्या थकव्या जाण्यासाठी तर परमेश्वराची भक्ती करायची असते, देवपूजा करायची माहीतच नाही. एखादी आई आहे, दिवसभर काम करते, थकते, पोरगं आजारी पडतं, रात्रभर तिचं गोळ्या औषधं देता 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 तिचं बी जागरण होतं. ती सकाळी म्हणत नाही लय थकतील, लय जागरण झाले, आता मी काही उठतही नाही, चाय करत नाही, स्वयंपाकही करत नाही, करायचं तर करा, असं म्हणते का कधी आई? बाप असा कधी म्हणतो का आता सकाळी जर नाही उठलो तर काही फरक नाही पडणार? पण त्याला टेन्शन असतं की गावाला पाणी नाही दिलं, फुलवरीला पाणी नाही दिलं तर 2 पैसे येणार कुठून, पोराच्या शाळा भरणार कुठून, त्यांची फी भरणार कुठून? त्यांना कधीच थकवा आलेला नसतो. का तर त्यांनी त्या कुटुंबाला आपलं म्हटलेलं आहे, त्या पोरांना आपलं म्हटलेलं आहे. तुम्ही देवाला आपलं म्हणा बरं, तुम्हाला थकवा येईल का? धर्माच्याच बाबतीत, देवाच्याच बाबतीत तुम्हाला थकवा. सत्संग आहे, आता सत्संगाला तुम्ही साऱ्या दुनियाला जाऊन सांगितलंय, किती लोक आहे, सर्व आले का? प्रत्येक जण नाही. आज अंदाज घेऊ, खरंच आहे का? कोण जातंय, कोण येतंय, पाहू द्या. मग आपलं वाटत नाही. बरे नुसते उपदेशित लोकांना बोलवलंय का? सर्वांना बोलवलंय. परंतु धर्म काय, कशासाठी काय हे आपल्याला माहीत नसल्यामुळं फक्त पाट्या टाकायचे कामं आपण करतोय. त्या पाट्या टाकण्यातून जीवन व्यथित होत नसतं, जीवन जात नसतं. अहो, जीवन जरी व्यथित करायचं असेल तरी कष्टाशिवाय, कामाशिवाय पर्यायच नसतो. प्रत्येक गोष्टीचं काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं. तुमच्यासारखं कष्ट म्हणजे शेतकरी, थोडक्यात दुसऱ्यांना सांगायची आवश्यकताच नसते. कष्टातून किती चीज होतंय हे तुम्हाला माहीत आहे. तेव्हा धर्म हा बिगर कष्टाचा कसा भेटेल, बिगर ज्ञानाचा कसा भेटेल? साधी शेती करायची, गहू पेरायचा, त्याला सुद्धा ज्ञान लागतं कोणत्या पद्धतीनं. तुम्हाला भाज्या करायच्या, त्याला सुद्धा ज्ञान लागतं, मीठ किती, मिरची किती. बरं डोकं नाही असंही बी म्हणता येत नाही. डोकं आहे, साड्या आणायला पाठवा बरं, किती डोकं चालतं आपलं. काही वस्तू आणायला पाठवा बरं, गॅरंटी किती, वॉरंटी किती, कलर किती, किंमत किती. 2 साड्या घ्यायच्या तर 50 दुकानं आपण फिरतो. किती डोकं आहे आपल्याला? धर्माच्या बाबतीत आपले डोके लॉक झालेले राहतात. धर्म समजून घेणं, जाणून घेणं. बरं, समजून घेणं, जाणून घेणं म्हणजे काय खूप मोठा अभ्यास करणं असं नाही आहे. प्रत्येक प्रश्न निर्माण करणं. का धार्मिकता करायची, कशासाठी करायची, विडा व्हायचा का व्हायचा, स्थानबंधन करायचं का करायचं, असंच का तसंच का, हे प्रश्न जर निर्माण झाले तर आपोआप त्यातून उत्तर भेटतं. एखाद्या रस्त्याने आपण जात असताना आपल्याला पत्ता माहीत नाही, आपण जातो का? नाही, आपोआप जाईल, आपोआप जाऊन रस्ता आहे, चालू जातो का? नाही, आपण विचारून घेतो. आजकाल तर मोबाईलमध्ये लोकेशन टाकलं जातं, लोकेशन चालू केल्यानंतर ते लोकेशन बरोबर घेऊन जातो. परंतु तरीही चुकू नये म्हणून आपण उभं करतो, लोकेशन बरोबर आहे हे सुद्धा चेक करतो. टेक्नॉलॉजीला सुद्धा आपण चेक करतो. आपण कधीच रिस्क घेत नाही. अहो, हे तर काहीच नाही, साधी गोष्ट आहे. कधीतरी तुम्ही भाजी बनवली आणि ती भाजी जर एखाद्या व्यक्तीला समजली नाही कोणती भाजी आहे, तर तो कोणती भाजी आहे समजल्याशिवाय खातच नाही. तो म्हणतो भाजी कसली, भाजी कसली. आपण म्हणतो तुम्हाला काय करायचं, भाजी आहे, खाल्यावर पोट भरणार आहे, खा. नाही, आपण ते समजूनच घेतोय. प्रत्येक गोष्ट समजून उमजून घेऊन मग करतोय. धर्म कधीच समजून घेत नाही. त्यासाठी लागतो सत्संग. आजकाल खूप चांगली उपलब्धी आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल जाऊन यूट्यूबवरती गेलं तर सत्संग ऐकायला भेटतात, 4 गोष्टी पाहायला भेटतात. पूर्वी तशी परिस्थिती नव्हती, पण त्यासाठी आवड पाहिजे. मोबाईल पाहतोय आपण, परंतु भलतंच पाहतोय. बाकीच्या साऱ्या गोष्टी पाहतोय, परंतु सत्संग ऐकायला वेळच नाही. म्हटलं सत्संग पाहायला वेळ नाही. बरं, तासभराचा सत्संग ऐकायचा म्हणजे एवढं सोपं आहे का हो? जोक आहे का ते? त्याला एकाग्रता लावून ते ऐकणं, त्यातून समजून घेणं. आपल्याला 5-5, 10-10 मिनिटात इन्स्टंट चालतं आपलं. पटकन चुटकुले, काहीतरी जोक्स, काहीतरी पाहिलं, गाणे पाहिले का आपण पुढं सरकतो. म्हणजे आपल्या जीवनाचा टाइमपास आपण करतोय. आणि धर्म हा टाइमपास नाही आहे. धर्म आपल्या जीवनाचं हित आहे. बरं, धर्म काय फक्त पूजा शिकवतो का तुम्हाला? धर्म फक्त नामस्मरण करायला शिकवतो का? धर्म जगायला शिकवतो. कसं जगायचं, कधी उठायचं, काय खायचं, कोणाबरोबर गप्पा मारायच्या,
कोणाबरोबर प्रवास करायचा, तुमची जीवन जी लाईफस्टाईल आहे, जीवन प्रणाली जी आहे, जीवन जगण्याची जी पद्धत आहे, तो धर्म शिकवतोय. आपण धर्म म्हणजे फक्त पूजा पाती मंदिरात जाणे एवढंच समजतो. धर्म तो नाही आहे. धर्म त्याच्या पलीकडे जीवन कसं जगायचं, ते सुंदर कसं करायचं, आणि ते सुंदर झालं तर सुखी आपोआपच होणार आहे. परंतु धर्माकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहतोय, वेगळ्याच रस्त्याने पाहतोय. कर्मकांड म्हणून आपण धर्माकडे पाहतोय, विधी म्हणून आपण धर्माकडे पाहतोय. तसं न पाहता मग आपण आपल्या जीवन प्रणालीकडे जर बघितलं धर्म, तर आपोआपच ते लक्षात येईल. आणि बऱ्याच गोष्टी आहे का ज्या सांगण्यासारख्या आहे. तुम्ही आता किती जण उपदेशी आहे, हात वर करा बरं. यात बरेचसे आहे, खाली हात करा. आता असे किती लोक याच्यामध्ये का ज्यांच्या घरामध्ये देवपूजा आहे, आई वडील उपदेश आहे, परंतु उपदेश घेतल्यानंतर असे हात वर करा बरं. तुमच्या घरात देवपूजा आहे, सासू उपदेशी आहे का? नाही. मग कोण उपदेशी तुमचं? हा, सासू सासरे उपदेशी, तुम्ही उपदेश घेतला नाही, तुम्ही घेतलाय. मग असं नाही. ज्यांच्या घरात देवपूजा आहे, सासू सासरे उपदेशी आहे, परंतु त्यांनी उपदेश घेतला नाही, अशा किती बाया आहे. सुना हात वर करा ना. त्याला काय लाज वाटायचं थोडी, तुम्हाला नाव थोडी घ्यायला लावून राहिलंय. त्या पुढे या बरं. तुम्ही इथं पुढं बसा, या लवकर पुढं बसा. तुम्हाला उपदेश देत नाही, तुम्ही पुढं बसा. अशी कोणती मंडळी? संजू ये पुढं, तू ये बाळा. असे किती मुलं आहे का ज्यांचे आई वडील उपदेशी, पण त्यांनी उपदेश घेतला नाही. पुढे येऊन बसा. सरकारी पाठीमागं तुम्ही. आता तू उपदेश घेतला नाही का? सरक पुढे ये 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 दादा ये. बाया का पुढं आल्या नाही? तुम्ही पुढे येऊन बसा ना. उपदेश घेणं म्हणजे काय कळालं का संजू? तुझ्या मनात काय भीती आहे? भीती काही राहिली नाही ना. तू जर एखाद्या नातेवाईकाकडे गेला आणि तुला माहिती आहे नॉनव्हेज खातात, पण त्यांना माहिती ना तू उपदेश घेतलाय. तू जर सांगितलं मी उपदेश घेतला, बसा ओ तुम्ही बोलू नका. ए माझी आई, त्यांना पुढे येऊ द्या स्वतःहून. जबरदस्ती दादागिरी नको करू. घरी दादागिरी, बाहेर दादागिरी. त्या फार बारीक झाल्या, त्या सुना फार बारीक करून दादागिरी नका करू. त्यांच्या मनाने त्या सुशिक्षित आहे, त्या मोबाईल वापरतात, त्या विचार करतात, बुद्धीचं देणं आहे त्यांच्याकडं. त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणायचं गरज नाही, आपल्याला फक्त समजावायचं. आपली ड्युटी कर्तव्य काय आहे? समजावणे. समजणे न समजणे त्यांच्या बुद्धीचा भाग आहे, त्यांच्या पूर्वकर्माची जोड आहे. त्याच्यामुळे जबरदस्तीचा विषय नाही आहे. संजू काय प्रॉब्लेम तुझा? काय पाहिजे? तू खातो का? तू पितो का? मग लोक खाते, लोक पिते, त्यांचा विचार तू का करतोय? त्यांचा विचार तू करतोय, ते तुझा विचार करते का? त्यांनी तुझा विचार करायला पाहिजे, ते करतात. जेव्हा तू म्हणशील मी गुरु बनवला आणि मला चालत नाही, ते स्वतःपेक्षा तुझा जास्त विचार करतील, कारण ते पापाला घाबरतात. जेव्हा तू म्हणशील ना मी उपदेश घेतलाय, ते म्हणशील बाबा 2 दिवस येऊ नको आमच्याकडे, आम्ही 4 दिवसापूर्वी नॉनव्हेज करून खाल्लंय. तुला बोलावणार नाही. जरी यदा कदाचित धर्म तुला जर कळाला, तर तू जर गेला तर तुमच्या घरी मला काही चालणार नाही, कारण मी उपदेश घेतलेला आहे. तुमच्या घरात हिंसा होतीये, तुम्हाला काय जबरदस्ती करणार आहे का? ते समाजात जायचंय, जा. लग्नाला जाय, कार्यक्रमाला जाय, इकडं जाय, तिकडं जाय, सगळीकडे जाय. तुला बंधन काय? काहीच बंधन नाही तुला, कोणाचंच बंधन नाही. तुला गाडी ट्रॅफिकचं उदाहरण दिलं, पटलं का नाही? रस्त्याने साऱ्या गोष्टी. आपण घरात बसतो का गाडी घेऊन? नाही बसत. उलट तुझं भाग्य आहे की ज्या घरात धर्म आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे, त्या घरात तू जन्माला आलाय. तुझ्या ठिकाणी तुझ्या आजोबांनी तुझ्यासाठी इस्टेट भरपूर मोठी करून ठेवलेली आहे. सकाळ संध्याकाळ तू आरती करतोय, बाकी काही का असे ना, एक भीतीपोटी का होईना किंवा कर्तव्य म्हणून का होईना करतोय, हे काही कमी नाही आहे. इथं कोणतीच गोष्ट वाया जात नाही. प्रत्येक गोष्ट तुला फायदेशीरच ठरणार आहे, आणि ती फायदा म्हणजे धर्म. तू जर घेतला तर तुझे मुलं घेतील. पुढे ही परंपरा चालेल. फायदा तुझा आहे का माझा आहे की इतर लोकांचा आहे, गावकऱ्यांचा आहे? उपदेश घेणं म्हणजे काय डोक्यावर थोडी डोंगरी घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी उपदेश घ्यायचा आहे. कुठं आहे ताई? कुठं आहे? उपदेश घ्यायचा ना. मग मी घेऊन जातो ना, ती काळजी करू नका. आतापर्यंत मी 2 ट्रकाभर सारे घेऊन गेलेलो आहे. कधी कधी तर असं व्हायचं, मी सत्संगाला गेलो आणि ते गोळा केले, गाडीत टाकले आणि विसरून गेलो. 2-2, 4-4 दिवस माझ्याबरोबर पर्यटन करत होते ते. अरे हाय ते काय, मूर्ती असतील, कुठून तरी फोटो आणलेले असतील, धातू असतील. आपली देवपूजा काय?
प्रत्यक्ष परमेश्वराने स्पर्श केलेलं. स्पर्श गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण महाराजांनी उचलला की नाही. तिथं दया माया कृपा शक्ती सोडली. स्वामी श्रीचक्र भ्रमण करत असताना जिथे तिथं उठले बसले तिथं शक्ती निक्षेप केली आणि ते विशेष आपण घेऊन आलो. म्हणजे परमेश्वर स्पर्श केलेला, परमेश्वराने संबंध दिलेला ती देवपूजा आहे. इथं काय तुमच्याकडे म्हणजे आमच्याकडे हे काय तुमच्याकडे काहीच नाही. तुमची मानसिकता आहे बघ, ती मी घेऊन जातो, त्याच्यात काही नसतं. काही झालं तर मला होईल. तुमच्या मनात भीती आहे आणि मी एका साईडला हत्तीचा दृष्टांत का सांगितला बरं? कोण आहे ते सांगा बरं. तुम्हाला सांगता येतं का? तुम्ही जे नाव सांगितलं ते कोण आहे सांगा. त्यांनी कधी अवतार घेतला, कधी ज्ञान दिलं, कोणाला झालं हे सांगा. आपण दोनच गोष्टीत अडकलेलो आहे. सारा समाज, आपण नाही सारा समाज, कुळदैवत आणि पितृदोष, बरोबर की नाही? सारी धर्माची दुकानदारी या दोन्ही गोष्टीवरच चालू आहे. मूळ कुळ म्हणजे काय? मूळ कोण आहे? परमेश्वर. ज्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केली तोच मूळ आहे ना. त्यांनी सृष्टी निर्माण करून या जीवाला सृष्टीत आणलं, स्वतः अवतार घेतला, तो मूळ आहे. कुळ म्हणजे मूळ. मग हे कुळ आलं कुठून? नंतरच्या काळामध्ये इतिहासामध्ये तेव्हा तुम्ही जाल तेव्हा माझे एक पुस्तक मी लिखाण केलेलं आहे, त्यातलं पुस्तक त्यातला एक लेख आहे, तुम्ही वाचा. एक कुळदैवत काय आहे. नंतरच्या काळामध्ये आपल्या धर्मामध्ये 7 ऋषी होऊन गेले. 7 ऋषी. आणि ते ऋषी ज्या देवतेची भक्ती करत होते, जे विद्यावंत होते, त्या देवतेची भक्ती करत असताना त्या ऋषींनी ज्यांना ज्यांना उपदेश दिला म्हणजे शिष्य बनवले, ती परंपरा पुढे चालत आली आणि ते कुळदैवत त्याला चिटकलं. मूळ मात्र परमेश्वर आहे, तोच आपला कुळ आहे. आता आमचं कुळ नाही का कोणी? आमचं कुळ परमेश्वर, आमचं मूळ परमेश्वर. परमेश्वरांचा निराभिमान आहे, पण आपल्याला लागे स्वाभिमान. अर्जुनाच्या केसाला धक्का लागला नाही. त्याला मारायसाठी कोण कोण होतो? 100 कौरव. श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं सैन्य कितीतरी यक्षिणी सैन्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य. पण अर्जुन देवाबरोबर कोण होते? श्रीकृष्ण महाराज. जय कोणाचा झाला? तसं आपल्या जीवनामध्ये मुक्तीचा जय मिळवायचा असेल, अध्यात्मातून परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं असेल तर आपल्याबरोबर कृष्ण महाराजांना म्हणजे परमेश्वराला ठेवणं बरोबर आहे. आपण धर्मात राहणं बरोबर आहे. बाकीचं या साऱ्या गोष्टी आहे, या साऱ्या कल्पोकल्पित नंतरच्या गोष्टी आहे, या कर्मकांडाचा विषय आहे. जसं आपल्या गावामध्ये बघा पूर्वी, आता जुने जे लोक आहेत ते सांगतील 12 बोलवतेदार पद्धत होती. यांनी हे काम करायचं म्हणून त्याला ती जात चिटकली. वर्षभर त्याच्याकडून काम करून घेतलं आणि त्याच्या बदल्यात मग धान्य द्यायचं. ही पद्धत होती की नाही? मग एक असा समाज का धर्म सांगा आणि आम्ही करू, त्याच्या बदल्यात तुम्हाला देऊ. त्यांचं जीवन त्याच्यावरती चालत होतं. त्याच्यामुळं त्यांनी जे तुम्हाला सांगितलं त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना ते देत गेलं. आणि हे सांगणं हे धर्माला धरून होतं की ज्ञानाला धरून होतं की एवढा विचार तुम्ही करू शकत नाही. आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं असतं तर त्यांचं घरही चाललं नसतं. हा सिस्टमचा भाग आहे. सिस्टमला आपण बळी पडलेलो आहे. त्याच्यामुळे पहिले यातून निघालं पाहिजे. बरं, पितृदोष तुम्हाला त्याच्यावरच सारी दुकानदाऱ्या चालू आहे. बाप कधी पोराला लागतो का? तो मरून जाईल, पण पोराचं कधी आईत मानतो का? आई कधी पोराचं वाईट मानते का? त्या आईला त्या पोरांनी नाही सांभाळलं तरी म्हणते जाऊ दे तू कुठे राह बाई, सुखी राह, असं म्हणता की नाही आया? पूर्वीच्या आया आता आजकाल थोड्या तरी कडक झाल्या, परंतु त्यांचं काही चालत नाही. कारण नॅचरल मातेचं प्रेम ते नैसर्गिक आहे, स्वामी श्रीचक्रांनी सांगितलेले. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टीतून निघालं म्हणजे अधर्मातून निघणं इतकं सोपं आणि सरळ आहे. कुळदैवत आणि पितृदोष यातून निघाले की तुम्ही धर्मात आले. बाकीचे सारं ते अनुषंगिक आहे, वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे उपदेश घेणं म्हणजे या अधर्मातून निघणं आणि धर्मात येणं. उपदेश घेणं म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं, बाकी सारे कर्मकांड सोडणं आणि आपल्या जीवनाचं हित करून घेणं. उपदेश घेणं म्हणजे आपल्या जीवनाचं सुख आजच प्राप्त करायला सुरुवात करणं. आज तुम्हाला किती टेन्शन आहे, हे करू का ते करू का, हे नाही केलं तर ते लागतं का काय, ते लागतं का काय, चुकलं तर काय. इथं काय नाही आहे. इथं कोणते कर्मकांड नाही, विधी नाही. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर असल्यामुळं भक्ती कोणती साधी बोळी. काय करतात तुम्ही? भक्ती काहीच करत नाही. सकाळी देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, आणि कधीतरी ती बी ज्ञानवाचक नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही. ती जर जाणून घेतली, समजून घेतली तर तुमचं जीवन आजच सुखी झालं. आजच तुमच्या जीवनाच्या चिंता, टेन्शन, स्ट्रेस मिटला, थोडा जरी समजून घेतलं तरी. म्हणून मी नवीन मुलींना सांगत असतो की जेव्हा टेन्शन येईल बाबा, स्ट्रेस येईल, सारखं तेच करून कंटाळेल, तेव्हा माझे सत्संग ऐक. एखादा सत्संग ऐकला तरी तुला
त्यातून तू बाहेर पडशील. आणि असे प्रयोग भरपूर झाले. सत्संग ऐकल्यानंतर आपल्या जीवनाची किंमत कळते आणि त्या जीवनाची किंमत कळल्यानंतर आपल्याला जे टेन्शन आहे भौतिक जगाचं ते आपोआप कमी होतं, त्याची तीव्रता आपोआप कमी होते. दररोजचे अनुभव आहे असे मला. दररोज 2-4 फोन जरी येतात का जे उपदेशीच नाही त्यांचे फोन येतात. त्यांचे कोणीतरी उपदेशी होतं, नंतरच्या काळात लिंक तुटून गेली आणि मग सत्संग ऐकले ते आता परत येऊ पाहता. असे कितीतरी लोक आहेत. तुम्ही तर भाग्यवान, तुमच्या घरात धर्म आहे, देव आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे, परंतु डोक्यात अज्ञान आहे म्हणून भीती आहे. या भीतीतून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. धर्म हा भयाकडे नेणारा नाही आहे. धर्म हा निर्भयतेकडे नेणारा आहे. धर्म हा पापाकडे नेणारा नाही आहे, हा परमेश्वराच्या प्राप्तीकडे नेणारा आहे. धर्म हा चुकीच्या गोष्टीकडे नेणारा नाही आहे, चांगल्या गोष्टीकडे नेणारा आहे, ऊर्ध्वगतीचा आहे. आणि तो स्वीकारायला आम्ही टेन्शन घेतो, अरे करू का नको, जमल का नाही, आमच्याकडे असं आहे आणि तुमच्याकडे तसं आहे, आणि मला इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं. जो असा विचार करेल ना त्याला काहीच कळलं नाही, काहीच समजलं नाही. त्याच्यामुळं धर्म अत्यंत सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शक दिलेला असतानाही आणि तुमच्या जवळ असतानाही तुम्ही घेत नसाल तर 100% पूर्वकर्मा तुम्ही अडथळे जोडलेले आहे. त्याला आम्ही काही करू शकत नाही, परमेश्वराची कृपा असेल तर. परंतु सर्वात जास्त अप्रयत्नाने जीव हा धर्मावरून जातो. प्रयत्न केला पाहिजे. एखादा मुलगा म्हणतो नाही नाही मला आई समजतच नाही. आई काय म्हणते, समजेल, प्रयत्न करतो. एक तुला लिहिता येत नाही, 100 वेळा लिही, चाल. त्याला 100 वेळा लिहिल्यानंतर तो एक त्याचा पाठ होऊन जातो. हा प्रयत्न झाला की नाही. काही मुलं म्हणतात आई माझ्या लक्षातच राहत नाही, मला शाळेत शिकवलं लक्षातच राहत नाही. मग तुम्ही म्हणता का जाऊ दे लक्षात नाही राहत ना, जाऊ दे शाळेत बंद कर, तुला गुरंढोरं घेऊन देतो. जमतं का आपल्याला? आपण म्हणतो नाही प्रयत्न करावा लागेल. तू शिकला नाही तर कसं जमेल, तुला शिकावंच लागेल, तुला ट्युशन लावतो, तू शाळेतही शिक, ट्युशनलाही शिक, परत मी आल्यानंतर मी बी तुझा ग्रहपाठ घेईल. त्याला धाक दपटशा देऊन गोड गोड बोलून ते करून आणि तोच मुलगा पुढं जाऊन डिस्टिंक्शनमध्ये येतो, चांगल्या मार्कांनी पास होतो. सोडत नाही आपण का, तर तिथं सुख दिसतंय, तिथं प्रगती दिसते. आणि धर्मामध्ये सुख आणि प्रगती एवढी मोठी असताना आपल्याला ती कळत नसल्यामुळं आपण धरसोड करतो, पाहतो, करू हे करू ते करू, चालतं. आपल्या मुलामुलींना उपदेश का देत नाही तर आपल्याला समजत नाही म्हणून नको, उद्या काय करतील, इकडं जावं लागतं तिकडं जावं लागतं, मुली दुसऱ्याच्या घरची धन. अरे पण तुमच्या घरात जोपर्यंत ती आहे ती धर्म सांभाळते, नामस्मरण करते, देवाचं सहाय्य होणार की नाही. आणि आज जर तिने धर्म समजून घेतला, त्या घरी गेल्यानंतर ती धर्म समजून सांगेल. तिच्या निमित्ताने कितीतरी घर उपदेशी झालेले मुलींच्या निमित्ताने, असे माझ्या सत्संगात कितीतरी मुली आहे. तुम्हाला धर्म न कळाल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना थांबवलंय. आता या प्रमोदला धर्म कळाला, त्यांनी त्या दोन्ही मुली घेऊन आल्या. मुली किती आहे तिच्या, कुठे हे या दोघी पाय उपदेश घेतला ना बाई, किती वय त्यांचं. कृष्णा कुठे, तेव्हा तो स्वतःहून आला होता उपदेश घ्यायला, त्याचं किती वय. का हा मूर्ख माणूस आहे का प्रमोद, की एवढल्या पोरांना उपदेश दिला. या का दुसऱ्या घरात जाणार नाही आयुष्यभर, तो सांभाळणार आहे का. धर्म समज, धर्म ज्ञान यावरती हिंमत येत असते. बरं तुमच्या हातात काय आहे सांगा बरं. तुम्ही म्हणतात देव करील ते, देव करील ते, देव करील ते, तर देवावर निष्ठा ठेवा ना. समर्थवादावरती निष्ठा ठेवा. जर देव करील ते सर्वच जर देवच करणार आहे तर तुम्ही डोकं लावायचं काम करता कशाला. देव करणार आहे ना, मग द्या उपदेश, तुम्ही घ्या उपदेश, देव करणार आहे. जे उपदेश घ्यायचा नाही, धर्म सांभाळायचा नाही, उपदेश द्यायचा नाही, आणि देवाला वरून विडे वाहून एवढं जाम करायचं का देवा हे होऊ दे, हे होऊ दे. देव तुमचा नौकर आहे का. तुमच्या घरातला नौकर 500 रुपये रोज घेतो तरी तुमचं ऐकल्याचं न ऐकलं करतो. हा तुम्हाला अनुभव आहे की नाही. देव तुमचा नौकर आहे का. देवाने सारी सृष्टी निर्माण केली. समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण जेव्हा त्याला समजून घेतो तेव्हा देवाने आपल्यासाठी काय काय केले समजेल, आणि मग देवाविषयी प्रेम निर्माण होईल, आपले पण निर्माण होईल, वेच निर्माण होईल. अन्यथा चाललेच पाट्या टाकायचे काम. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, ही बी जाणारच आहे, यात काही शंका नाही. त्याच्यामुळे उपदेश घेणं म्हणजे भीती नाही, उपदेश घेणं म्हणजे आनंद घेणं, उपदेश घेणं म्हणजे सुख घेणं, उपदेश घेणं म्हणजे आपल्या सुखकर जीवनाला सुरुवात करणं, त्याचं एक पाऊल टाकणं. उपदेश घेणं म्हणजे ॲडमिशन घेणं. उपदेश घेतलं म्हणजे लगेच मुक्ती भेटणार तुम्हाला असं नाही आहे. त्या तर पायऱ्या आहे, पुढं पुढं जाणार आहे. आज तर आपण ह्याच विषयावर बोलतोय, उद्या मी परत पुढच्या विषयावर बोलणार आहे. उपदेश घेणं म्हणजे काय. उपदेश तर घेतलाय, पण मग काय करायचं. घेतला गप बसायचं काय. शाळेत गेलं मग गप बसायचं काय. कामाला गेलं मग गप बसायचं काय. नाही, त्याच्या पुढं तर खरं करणं आहे. मग ते करणं म्हणजे नेमकं तुम्ही आम्ही संसारात काय करणार बाबा, इथं काय करता येतं. आम्ही जे करायचं ते करतो. सकाळ संध्याकाळची देवपूजा, कधीतरी गाठी, कधीतरी स्मरण,
ते बी कधी अडीअडचणी आले का मग स्मरण जास्त राहतं आपलं. दुःख आलं का स्मरण जास्त राहतं. बघा तुम्हाला काही अडचण आली का नंतर 100% सिन्नरला जाऊन विडा वाहनच येताना तुम्ही अमावस्या पौर्णिमेला जातात, नको रिस्क, अजिबात नको. हजेरी लावून आलो म्हणजे मग टेन्शन नाही. त्यावेळेस आपलं जास्त राहतं. सुखाच्या वेळेस म्हणतं नाही आता ठीक आहे, आता देवा काय हरकत नाही, नंतर येतो, आता अडचण येऊ दे मग येतो. म्हणजे अडचणीत काळात आपण ते म्हणता ना, ते आपत्कालीन सेवा आहे आपली. इमर्जन्सी आलं का मग देवा आपल्यासाठी. इमर्जन्सी आला, आपत्कालीन संकट आलं मग देवा आपल्यासाठी. संकटात त्याला तुम्ही आठवताय, संकट कोणी मागवले का, मागितले का, तरी येताच आहे. हे आपल्या पूर्वकर्माची जोड आहे. म्हणजे दुःखातून सुखाकडे नेण्याचा हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाला जर तुम्ही आणि सुखासाठी तुम्ही धडपडताय आणि ते सुख जर भेटत असेल परमेश्वर भक्तीनं, ते करायला कंजूसी करताय म्हटल्यानंतर तुम्हाला खरंच सुख पाहिजे का? सुखाचं काय तुम्हाला समजतंय का? काहीच नाही. देवाने एक दृष्टांत सांगितलं. म्हटले एक व्यक्ती असतो 18 विश्व दारिद्र्य त्याला. आता 18 विश्व दारिद्र्य म्हणजे काय? 18 आणि 20 गुणिले किती झाले? 18 दुणे 36, 360. वर्षाचे दिवस किती? 365. म्हणजे 360 दिवसांमध्ये त्याला खायला भेटत नाही. याला म्हणतात 18 विश्व दारिद्र्य. 2-4-5 दिवस कुठंतरी कधीतरी त्यांनी खाल्लेलं असतं. सतत एवढी गरिबी असते. तो असाच एक व्यक्ती असतो, गरीब असतो. तो जातो मार्केटमध्ये, काम करतो, काम भेटत नाही. आणि त्यावेळेस मग काय करणार? तो कुठून तरी उसनवारी करून काहीतरी तांदळाचे काही तुकडे ताकडे घेऊन येतो आणि बायकोला सांगतो की आता मस्त स्वयंपाक कर, मस्त खाऊ. आता ती बायको मध्ये तांदळ, त्याला मीठ नाही, मिरची नाही, तेल नाही, काय मस्त करणार, मस्त खाणार. पण ती नावीलाच होतो. तिनं ते कसं तरी उकाडलं. 2-3 पोरं, तो फुरक्या येऊन खातो आणि असा जवतो. काय मस्त सुख आहे, याला काय, याच्या व्यतिरिक्त काय सुख असतं? देवा याला सुखच माहीत नाही, तो कशाला सुख समजतो. तसं आहे आपलं. आपल्याला सुख काय दुःख काय माहीतच नाही, आपण कशालाही सुख समज. आपल्याला घरच्यांनी थोडं गोड बोललं ना तरी आपण म्हणतो मस्त आहे बरं का जीवन. थोडं वाईट बोललं गेलं काही खरं नाही जीवनाचं. सारं आयुष्य कामात गेलं यांच्या, नीट सुद्धा बोलती नाही. एक दिवस चांगले बोलले तर आपल्याला सुख वाटतं आणि थोडं वाईट बोललं की लगेच आपलं सारं बिघडून जातं. आपल्या सुख काय दुःख काय हेच माहीत नाही आपल्याला. म्हणून परमेश्वर म्हणतात समजून घ्या, जाणून घ्या. ते जाणून उमजून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला प्राप्त होईल. आणि ही भक्तीशी निगडीत असलेली गोष्ट आहे. ती भक्ती योग्य पद्धतीने केली तर आपल्याला समजून घेता येईल. एक आद्य साधू असतात आणि ते एका मंदिरामध्ये 12 वर्ष तप करतात. ते तिथंच राहतात. औंढा नागनाथला तो साधू 12 वर्ष तप करतो. आणि 12 वर्ष तप केल्यानंतर त्यांचे गुरु काय म्हणतात, आता तुम्ही निघा म्हटले बाहेर. समाज काय, समाजाला जरा द्या काहीतरी. ते गेले. एका गावात आल्यानंतर पारावर 5-10 लोक बसलेले असतात. आणि मग 5-10 लोक बसले असते. म्हणतात बाबाजी कुठून? इकडून. म्हणजे आम्ही औंढा नागनाथ तिथून आलोय. औंढा नागनाथला 12 वर्ष तप केलं आम्ही, साधना केली म्हणे. आता एखादा चिकित्सक असतो, म्हणले औंढा हे देवतेचं नाव आहे का नागनाथ देवतेचं नाव आहे? औंढा गावाचं नाव आहे का नागनाथ गावाचं नाव आहे? नेमकं काय म्हटले? औंढा नागनाथ हे काय आहे? ते म्हटले ते मला माहित नाही. 12 वर्ष तप केलंय, 12 वर्ष तू तपश्चर्या करून तिथून निघालाय आणि तुला काय हेच माहीत नाही. तसं आपणही जीवनात जन्माला येऊन किती वर्ष झाले? कोणाचे 40 वर्ष, कोणाचे 50 वर्ष, कोणाचे 20 वर्ष, कोणाचे 60 वर्ष. काय जीवन माहीत नाही. जीवन फक्त जेवण आहे, बाकी काही नाही आहे म्हटलं. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही समजत नाही. म्हणून समजून घेणं, उमजून घेणं म्हणजे उपदेश घेणं. त्या योग्य रस्त्यावरती उजेडाने चालणं म्हणजे उपदेश घेणं. जसं अंधारात चालणं आणि उजेडात चालणं फरक आहे की नाही, तसं उजेडात चालणं म्हणजे उपदेश घेणं. काही खूप मोठं टेन्शनचं काम आहे का? कोण कोण घेतो उपदेश सांगा बरं. आता हात वर करा. तू काय करतो बाळा? कॉलेजला जातो. तुझे आई वडील उपदेशी आहे. तू निर्णय स्वतः घेतला ना आत्ता हा? यस. संजू घेतो ना? अजून तुझे आई वडील उपदेशी आहे ना? अरे आई वडील उपदेशी का तुझे? अरे मग तू घ्यायचा का नाही उपदेश? कुठं आहे का वडील आहे की इथं? मग त्यांच्याकडे काय पाहतो? तुला उपदेश घ्यायचा आहे का? घ्यायचा ना? हात वर कर ना. मग अजून कोण आहे? ये तू इकडे पुढे ये. जे उपदेश घेणार ते पुढे या. सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. उपदेश घ्यायचा. गुड.
अजून एक हात वर केला होता कोणी, ये ना तू, काय अडचण आहे तुला, बळद हात नको उचलू त्याचा, तो वेल एज्युकेटेड आहे, MSc काय MScच ना, वेल एज्युकेटेड मुलगा आहे, आई वडील उपदेशी आहे, घरात संस्कृती आहे, संस्कार आहे. या मुलांना फक्त सांगायचं उपदेश घेणं म्हणजे काय, त्यांना माहीतच नाही तर त्यांनी का घ्यावं. कोणती गोष्ट समजून उमजून घ्यायची असते, त्यांना कळालं तर ते घेतील, त्यांना सांगायची गरज नसते. उपदेश घे, आपण काय म्हणतो, उपदेश घे उपदेश घे, अरे पण काय उपदेश हे तर सांग, काय आहे नेमकी धर्म, काय आहे धार्मिकता हे तर सांग, मग मी घेतो ना. यांची काय चुकी, यांना जर सांगितलं तर तयार होतील. अजून कोण बायांमध्ये कोण आहे, ताई तुझा काय प्रॉब्लेम आहे, तू सासू सासरे उपदेशी आहे का, एकटीच उपदेशी आहे. मग तुम्ही यांच्याकडे राहता का हे तुमच्याकडे राहते, हे माझ्याकडे राहत्या, कशाला ठेवत्या मग, तुमचं जर ऐकती नाही, तुमचा धर्म स्वीकारती नाही, राहत्या ठेवत्या कशाला यांना. हे गमतीचा विषय सोडा. परंतु आता ताई लग्न होऊन किती वर्ष झाले, 7 वर्ष 8 वर्ष झाले. 8 वर्षामध्ये ही सासूबाई आमची काय करते नेमकं, ही देवपूजा काय आहे, ही तुमचं आमचं काय आहे, ही काहीच करत नाही, नुसती गाठी घेऊन बसती, कामचुकारपणा करती का आम्हाला काही दुसरं सांगायचं असतं काय नेमकं, हे उत्सुकता आहे की नाही. शिक्षण आहे तुमचं, काय शिक्षण झालं तुमचं, 12 वेल एज्युकेटेड आहे. ही चिकित्सा असली पाहिजे, मुलांची चिकित्सा असली पाहिजे, मुलींची चिकित्सा असली पाहिजे, सुनांची चिकित्सा असली पाहिजे की हे नेमके करतात काय हे लोक, काय नेमकं. मीही तुमच्यासारख्याच एकत्र कुटुंबात शेतकऱ्याच्या घरातून जन्माला आलो. माझी आईची एकटी उपदेशी होती, परत ती आई म्हणायची माझ्या देवाचं होय तुझं बल होईल, पण तुझा देव कोण हे सांग, तिला सांगता येत नव्हतं. साधू संत यायचे तेव्हा मी प्रश्न विचारायचं आणि त्यातून ही प्रगती इथपर्यंत आली. आपलं ड्युटी आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही. ज्या घरात आपण आलो त्या घराची संस्कृती संस्कार समजून घेणं, जाणून घेणं आणि त्या रस्त्यावरती चालणं आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. धर्म समजून, उलट तुमचं भाग्य होय की ज्या घरात देवपूजा आहे, धर्म आहे, तिथं तुम्ही आले. जेव्हा तुम्ही उपदेश घ्याल, 4 गोष्टी कळल, तेव्हा तुम्हाला नक्की पश्चाताप होईल का 8 वर्ष आमचे वाया गेले. हे कधी होईल, जेव्हा कळेल, समजेल. समजतच नाही म्हणून पश्चातापाचा विषयच येत नाही. त्याच्यामुळे उपदेश घेणं म्हणजे खूप मोठं डोक्याचं वरतं टेन्शन घेणं. तुमचा मुलगा तरी उपदेश आहे का, मग सुनाला बोलून काय उपयोग आहे. जेव्हा ऐकत होते तेव्हा तुम्ही दिलं नाही, ही तुमची चुकी आहे. 8 वर्ष 10 वर्षाच्या वेळेस का 15 वर्षाच्या वेळेस ते ऐकत होते तुमचे, तुम्ही त्यांना दिलं नाही. मग हीच अडचण आहे. परंतु त्या मुलांचं, त्या सुनांचं सुद्धा कर्तव्य आहे, ड्युटी आहे का नेमकं करतात काय, हे काय नेमकं, हे गीता काय आहे, तत्वज्ञान काय आहे, धर्म काय आहे, परमेश्वर भक्ती, देवता भक्ती, जीव भक्ती, प्रपंच भक्ती नेमकी आहे काय. भक्तीचे अनेक प्रकार आहे, सर्वश्रेष्ठ भक्ती परमेश्वर भक्ती. ती भक्ती करायची असेल तर समजून उमजून घेऊन मग भक्ती करायची असते. त्याच्यामुळे खूप मोठा विषय नाही आहे, काय हरकत नाही. 2-3 दिवस आहे, आपण याच्यावर चर्चा करू. तुमच्या मनातले प्रश्न आहे ते विचारा, ते पूर्ण क्लिअर करा, त्यानंतर निर्णय घ्या. हा जबरदस्तीचा विषय नाही आहे, हा भावनेचा पण विषय नाही, हा प्रॅक्टिकल जीवनाचा विषय, जीवन सुखी करण्याचा विषय. परमेश्वर भक्तीचा विषय म्हणजे आपल्या मुक्तीशी निगडीत आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आणि जीवनामध्ये आपण म्हणतो रिस्क अजिबात घ्यायची नाही, म्हणतो की नाही, अरे जीवनाचा प्रश्न नको म्हणतो, तसं इथं अजिबात रिस्क घ्यायची नाही. इथं रिस्क घ्याल तर इतक्या मोठ्या गोष्टीला फसाल, हे फक्त आम्हाला माहिती देवकृपेने, म्हणून आम्ही सांगतोय तुम्हाला. भयंकर मोठ्या गोष्टीला फसाल, तिथून येणं नाही. तिथं हे जे दुःख आहे, आजच्या दुःखापेक्षा उद्याचं खूप दुःख मोठं आहे, आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख लय मोठं आहे. तुम्ही उद्याचा कधीच विचार करत नाही, तुम्ही आजचा विचार करताय आणि त्याच्यात हरकून गेलेले, म्हणजे विसरून गेलेले स्वतःच्या जीवनाला, स्वतःच्या तत्त्वज्ञानाला, स्वतःच्या आयुष्याला. आजचा दिवस खरा समजून आपण पुढं चालू आहे, हे चुकीचं आहे. म्हणून उद्याचा विचार करून तत्त्वज्ञान समजून घेतलं तर नक्कीच त्यातून मार्ग निघेल. प्रश्न असतील तर विचारा, काय हरकत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.